तर मॅडम आवाज नाही जाते सर. मगाशी मी नमस्कार केला, मला पण नाही. हलदणकर मॅडम. नाही सर. नाही आहे हॅलो. आहे 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 हा बोल. हा आहे सर. स्वागत करा. हा करते. सर्वप्रथम सरांचं स्वागत करते, देवारे सरांचं स्वागत करते. गीता मॅडम आलेल्या असतील तर त्यांचंही स्वागत आहे. मुकेश सरांचं स्वागत आहे. कोबल मॅडम तुमचंही स्वागत आहे. आपले सगळे विद्यार्थी, शिंदे सर यांच्या खूप आग्रहावरून खूप लवकर ही लेक्चरची मालिका सरांनी सुरू केली होती. दळवी सर, रंजना मॅडम, सगळे कुलकर्णी आणि सगळे उत्सुक जिज्ञासू विद्यार्थी वर्ग या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज ऍडव्हान्स एंजेलचं शेवटचं व्याख्यान आहे. तेव्हा बऱ्याचशा एंजेल्सची ओळख करून घेतल्यानंतर ह्या एंजेल्स पर्यंत अप्रोच होण्यासाठी आपल्याला कोणती खबरदारी घ्यायची आहे किंवा अधिक टेक्निक काय वापरायचं आहे, या साऱ्याची चर्चा आजच्या व्याख्यानातून सर करणार आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करीन की आजच्या लेक्चरला त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार. सर्वांचं स्वागत. पहिला हळदणकर मॅडमचं स्वागत करतो, पण त्यांनी आता स्वागत केलेलं आहे. त्यानंतर सर्व उपस्थित असणारे आपले जे काही सभासद आहेत त्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत आणि सर्व कुलकर्णी, देशमुख मॅडम इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो वर्ग आहे तो वर्ग शेवटच्या ह्याच्यातला आहे. तर त्या ठिकाणी जर काही तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी असेल तर नेहमी निश्चितच विचारून घ्यावी. आजचा अतिशय स्पेशल भाग आहे. गेल्या वेळेचा पण स्पेशलच होता, तसा आजचा सुद्धा स्पेशल आहे. तर त्या ह्याच्यावरून आपल्याला कशा तऱ्हेचा निर्णय घ्यायचा, कुठलं जे सिम्बॉल आहे किंवा जे कार्ड आहे ते जवळ बाळगायचं आहे. त्याच्यामध्ये हा जो नियम आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल त्याकरता जी अडलेली कामं असतील तर त्यावरती सुद्धा हे कार्ड जे आहे ते निश्चितच त्याचा वापर करून आपलं जे काही काम आहे ते पूर्णत्वाला नेण्यासाठी हे कार्ड अत्यंत मदत करतं. आणि त्याच्यावरती तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. पण सिम्बॉल जो आहे किंवा गेल्याला आपण सगळे ऋतू पाहिले होते, त्याच्यानंतर मी सगळ्यांना ऋतूच्या बद्दलचा जो काही पोस्ट पण केली होती. पण तरी सुद्धा आजचा जो भाग आहे तो एक विशेष आहे. तर त्या ह्याच्यातून तुम्ही जर समजा काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. मॅडम पहिल्यांदा ते कार्ड जे आहे ते तुम्ही लावा, मग त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करू. लावलं सर. 8 8 नंबरचं 8 माउंटन्स. नंबरचं कार्ड आहे का? हो, हा, माउंटन्स. बरं बरं, ठीक आहे. आता ह्या कार्डाचं जे माउंटन नावाचं जे कार्ड आहे, आता त्याचा उपयोग कसा करायचा हा एक फार महत्वाचा भाग आहे, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये माउंटन जे असतं ना, तर तुम्हाला एक थोडस सायन्स मधला भाग सांगतो. तर भूगोलशास्त्रामध्ये असा नियम आहे की जे काही म्हणजे युरोपमध्ये जे सगळे माउंटन तयार झाले, आपल्याकडे सुद्धा बरेच माउंटन आहेत. आपल्याकडे सह्याद्री हा सुद्धा एक फार मोठा पट्टा आहे. तर जेव्हा एखाद्या माउंटन कडून आपण पलीकडे जातो तेव्हा त्या गावाचं नाव जे आहे ते बदललं जातं. आता साधारणतः 99% ते 90% असा अनुभव आहे. हे माउंटन्स जे कार्ड आहे तर त्याच्यामध्ये एक अतिशय चांगल्यापैकी आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आता तो उपयोग करायचा म्हणजे काय की तुमचा स्टँड हा कशासाठी हे कार्ड वापरायचं हे पहिला लक्षात घ्या. माउंटन म्हणजे जसं आपला गिरनार पर्वत आहे तो सुद्धा एक माउंटन आहे. आणि गिरनारचा पर्वत जर तुम्ही भूगोलमध्ये बघितलं तर तो पर्वत जो आहे तो थेट हरियाणा पर्यंत जातो, म्हणजे एवढा लांब आहे. तसा आपला सह्याद्री पर्वत जो आहे तो सापुताऱ्यावरून सुरुवात होतो नाशिकच्या पासून आणि नंतर तो केरळाला जाऊन तिथे थांबतो. म्हणजे अशा ह्या माउंटन्स मध्ये
आपल्याला हे जे कार्ड आहे ते कसं त्याचा वापर करायचा आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या स्थानी जाऊन तुमचा जर समजा त्या ठिकाणी विकास करणार असाल किंवा एखादी रचना करणार असाल, आपण सगळे जण जे आहोत ते परदेशातून, परगावातून, परराज्यातून असं आपण इथून तिथून येऊन स्थायिक झालेलो आहोत. मग बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी माउंटन असतात तर ते माउंटनवरून त्याचा प्रदेश त्याची निवड होते. जसं एक माउंटन असं सांगितलेलं आहे की जर हिमालय नसता तर, जर हिमालयाच्या तिथे डून नावाचं जे काही माउंटन सांगितलेलं आहे तर त्या डून मध्ये सुद्धा तो जर तयार झाला नसता तर संपूर्ण आपला हा जो बर्फ अडवण्याचं काम जे आहे ते परमेश्वराने हिमालयाच्या तिथे केलेलं आहे. म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये हिमालय जो आहे त्याचा. तसंच ह्या कार्डाचा उपयोग तुम्ही जर एखादं स्थलांतर करत असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखादं कार्य सुरू करणार असाल आणि त्या क्षेत्राच्या पलीकडे जर तुम्ही जाऊन स्थायिक होणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या माउंटन कार्डाचा वापर जो आहे तो तुम्ही केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण अन्य ठिकाणी जातो आणि अशी चित्र लावलेली असतात तर त्याच्या मागचा जो भाग आहे तो असा आहे की अख्खं युरोप खंड हे जे कार्डाचं जे रिडिंग आलेलं आहे तर युरोप खंडामध्ये जर तुम्ही गेलात तर ही सगळे देश आणि सगळी राज्य बनलेली आहेत तर ती अतिशय शिखरावरती आहेत. जसं उदाहरणार्थ युरोपमध्ये जर तुम्ही फ्रान्सला गेलात तर फ्रान्सच्या बाजूला इटली लागते, इटलीच्या बाजूला स्पेन लागतं, स्पेनच्या बाजूला बार्सिलोना लागतं, मॅड्रिड लागतं. तर अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तिथे जेव्हा प्रदेशाचं नाव बदललं जातं तर त्याला कारण असतं माउंट. मग माउंटच्या पलीकडे जाणारे लोक जे असतात ते आपल्या गावाचं निवड करतात आणि तिथे त्याचं नाव असतं. तशाच प्रकारे जर तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी वास्तव्य करायचं असेल, मॅडम कार्ड काढा जर सगळ्यांनी पाहिलं असेल, जर तुम्हाला त्या ठिकाणी वास्तव्य करून प्रगती करायचं असेल आणि त्या ह्याच्यामध्ये हे माउंटन कार्ड असं सांगतं की तुम्ही जिथे आलात, परदेशातून आलात, आता सगळेच लोक वेगवेगळ्या सिटीमधून, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या देशातून कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये गेलेले आहेत. तर हे कार्ड आपल्याला असं सूचित करतं की जर तुम्हाला प्रगती पथावर जायचं असेल तर या चित्राचा वापर करावा. आणि माउंटनचा एवढं आहे की तुम्ही एस्टॅब्लिश व्हाल, एस्टॅब्लिश होण्यासाठी म्हणून तुम्हाला हे कार्ड अतिशय चांगल्यापैकी सपोर्ट करेल आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचं जे काही निर्णय असेल, तुम्हाला जे काही भरभराट हवी असेल तर असे आपल्याला भौगोलिक देशामध्ये तुम्हाला आपल्या देशात सुद्धा परदेशामध्ये सुद्धा बरेचसे माउंटन्स आहेत. त्याच्या पलीकडे जी गावं आहेत किंवा जे शहरं आहेत तर त्या शहरामध्ये सुद्धा ते माउंटन वरती, त्या माउंट वरती ते तयार झालेलं आहे. मग अशी जी शिखरं आहेत, जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही गेलात तर स्वित्झर्लंड हा अख्खा प्रदेश जो आहे तो पूर्णपणे माउंटन वरती बेस झालेला आहे. मग तुम्हाला कल्पना येणार नाही की हे सगळे माउंटन वरती त्याच्यात बर्फ जास्ती का पडतो, मग तिथे विकास का होतो. तर अशा सगळ्या विकासाची जी काही स्थानं जी आहेत तर ती परमेश्वराने निवड केली आहेत. आणि जर तुम्ही विमानातून किंवा आकाशातून जर तुम्ही पृथ्वीला पाहिलं तर तिथे तुम्हाला सगळ्या पृथ्वीवरती माउंटनच आढळतील. मग तुम्ही अफगाणिस्तानमध्ये जा, पाकिस्तानमध्ये जा, फक्त त्या ह्याच्यामध्ये सौदी किंवा मिडल ईस्ट जे आहे तिथे फार कमी माउंटन्स आहेत. फार कमी आहेत, फार कमी म्हणजे फार कमी आहेत. पण तो मध्य प्रदेश आहे, मध्य भाग आहे, मिडल ईस्ट म्हणजे आपला पूर्वेचा मध्य भाग. पण तुम्ही उत्तरेला गेलात किंवा दक्षिणेला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये असे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशमध्ये पर्वत शृंखला ही तुम्हाला दिसण्यात येईल. आणि त्याच्यावरती तुम्हाला जर हे कार्ड कोणाला सुचवायचं असेल तर त्या ठिकाणी जेव्हा तो तिथे बस्तान बांधणार असेल, आपलं तिथे काम करणार असेल किंवा व्यवसाय करणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा ह्या कार्डाचा वापर केला पाहिजे. जर आपल्याला एखादी व्यक्ती भविष्य विचारायला आली आणि ते म्हणाली की मला असं असं करायचं आहे, तेव्हा तुम्ही हे कार्ड त्याला सजेस्ट करू शकता. इथपर्यंत कळले का तुम्हाला? चला. हो सर. हो सर. हो सर, छान कळलं.
येस, मग ठीक आहे मॅडम. दुसरं कार्ड लावा. बघा, हे मून कार्ड आहे, कळलं का? आता त्यावेळेला मून हा चंद्र आहे आणि हा पौर्णिमेचा चंद्र दाखवला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अष्टमीचा पण चंद्र दाखवलेला आहे, चतुर्थीचा पण चंद्र दाखवलेला आहे. मग आपल्याकडे चतुर्थी जी आहे ती दोन वेळा, एक शुक्ल पक्षातली येते, एक कृष्ण पक्षातली येते आणि एक अमावस्येचा पण आहे. जिथे पौर्णिमेचा चंद्र आहे त्याच्या समोरच्या भागात अमावस्येचा आहे. त्याच्यानंतर एक अष्टमीचा आहे, तो कृष्ण पक्ष अष्टमीचा आहे आणि दुसरा आहे तो शुक्ल पक्ष अष्टमीचा आहे. म्हणून चंद्र पाहते वेळी तुम्हाला त्या ठिकाणी कळेल, सॉरी चतुर्थीचा आहे, विनायकी आणि चतुर्थी. तो जो पौर्णिमेच्या बाजूला जो आहे तो संकष्टी चतुर्थीचा आहे आणि अमावस्येच्या बाजूला आहे तो विनायकी चतुर्थीचा आहे आणि जिथे खालचा भाग दाखवलेला आहे तो अष्टमीचा आहे. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला असा जो काही मेसेज देते तर त्याला तिथे असं सांगितलेलं आहे की जर समजा तुम्हाला जे कार्य करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर तिथीवरती तुम्हाला असा मेसेज येतो की बाबा तुम्ही या तिथी, आपल्याकडे बघा चतुर्थी ही चांगल्यापैकी सांगितलेली आहे, विनायकी सुद्धा सांगितलेली आहे, अमावस्येनंतर होते ती विनायकी होते, पौर्णिमेनंतर ती चतुर्थी होते, त्याला आपण चंद्राची वाट पाहत असतो आणि त्याच्याशिवाय आपण प्रसाद ग्रहण करत नाही. मग त्याच्यानंतर अष्टमी ही कृष्णाकडे आहे. मग अशा ह्या तिथीला तिथे दाखवलेले आहेत. असे हे डिव्हिजन आहे, 5 चंद्र आणि 6वं वर्तुळ दाखवलेलं आहे. ते पृथ्वीमध्ये जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जर समजा अमुक एका तिथीला जर कार्य करायचं असेल तर तिथ्यामध्ये निवड करते वेळी तुम्हाला तिथे तिथीचा वापर केलेला आहे, म्हणजे तिथीचा विचार केलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जसं की चतुर्थी, विनायकी, अष्टमी, पौर्णिमा आणि अमावस्या अशा ह्या 4 गोष्टीवरती जास्तीत जास्त नियंत्रण करणे किंवा भर देणे आणि त्याच्याकरता कामाला सुरुवात करणे असं सांगायला हरकत नाही. लक्षात आलं? काढा कार्ड मॅडम. लक्षात आलं का सगळ्यांना व्यवस्थित? बोला हो, भागवत सर. मॅडम. सर याच्या खाली एक जे वाक्य लिहिलंय हा. ते एक नोट ऑफ इंट्युशन मेसेजेस म्हणजे हा. काय अर्थ घ्यायचा आहे सर? आता नोट म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवा. इंट्युशन म्हणजे त्या ठिकाणी त्या वेळेला कार्य करायचं आहे. हं. नोट म्हणजे दखल घेणे. हो. कसं असतं की मॅडम ज्या वेळेला शिपवरती तुम्ही काम करता ना, सेलिंग, तर त्यावेळेला मेसेज जेव्हा येतो ना तर त्याला रिप्लाय करायचं नोटेड. हो हो कळलं का? नोटेड हा एक लँग्वेज आहे म्हणजे त्याच्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलंय, इट इज कॉल्ड नोटेड. मग तसा हा जो बरोबर. भाग आहे तो नोट डाऊन करायचा किंवा नोटेड करायचं की त्याच्यामध्ये मला हे कळलंय आणि ते मी स्वीकारलेलं आहे आणि त्याचं मी फॉलोअप करेन. म्हणजे काही तंत्रज्ञान मध्ये जसं की पायलट सुद्धा जेव्हा फ्लाईंग करतो त्याला सुद्धा तो जेव्हा बोलत असतो ना तर तो सिग्नलची चर्चा करत असतो आणि ग्राउंड लेवल आणि अप्पर या 2 सिग्नल असतात. तर ते त्यांची जी लँग्वेज असते ती नोटेड मध्ये असते. म्हणजे ग्राउंड लेवलचा मनुष्य सांगतो की तू आता किती उंचावरती आहे आणि तुला आता खाली यायचं आहे, मग तो म्हणतो नोटेड. तसंच ओके. हा. सी मध्ये सुद्धा असं आहे की जेव्हा तुम्ही महासागरात असता तर त्यावेळेला त्या ठिकाणी तो मेसेज पाठवतो. आता पूर्वी कसं होतं की को पायलट म्हणून पण इथे विमानामध्ये असायचं, आता ऑटो पायलट झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी पहिला रेडिओ हे होता, ऑफिसर होता, आता रेडिओ ऑफिसर गेलेला आहे. आता तिथे सॅटेलाइट म्हणून मेसेज येतात की तुम्हाला आता ह्या ठिकाणी जायचं. म्हणजे प्रत्येक शिप आकाशामधून म्हणजे सॅटेलाइटवरून तुम्हाला डिरेक्शन करत असते आणि त्याचं जे कंट्रोल रूम आहे ते कंट्रोल रूम जमिनीवरती असतं आणि त्यांना सगळे मेसेजेस आहेत. जसं आता तुम्हाला मी विषय निघाला म्हणून सांगतो, बाकी काही हे नाहीये. जसं आमचं विमानतळ मुंबईचं जे सांताक्रूजचं किंवा अंधेरीचं जे आहे तर त्याचं जे हेडक्वार्टर ज्याच्या ज्या डिश आहेत ना त्या मीरा रोड आणि भाईंदरला आहेत आणि तिथून सिग्नल येतं आणि जेव्हा आपलं विमान कुठूनही जरी आलं, दुबईवरून आलं का
कलकत्त्यावरून आलं काय, दिल्लीवरून आलं काय, ते महाडला जाणारच, कारण तिथे रिसिव्हिंग अच्छा. स्टेशन आहे. हा, बर महाडला बर. आल्याशिवाय लँडिंग सांताक्रूजला होणार नाही, नियम आहे. अच्छा. तर त्याचा ओके. रूट ठरलेला आहे. मग महाड नंतर ते त्या ठिकाणी अलिबाग, अलिबाग नंतर वाशी, वाशी नंतर घाटकोपर, घाटकोपर नंतर सांताक्रूज, असा तो रूट आहे. मग तो फनेल अच्छा. आहे, कळलं का? तर ओके. तसं तुम्हाला जर काही कुठलं कार्य करायचं असेल, आता ऍक्च्युली हा तो विषय आपला नाही आहे, पण तरी सुद्धा फॉर इन्फॉर्मेशन आय एम टेलिंग यू की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे की ह्या तिथीला तुम्ही हे कार्य करायला हरकत नाही. जर एखाद्या ओके. व्यक्तीने आपल्याला विचारलं की मी कोणत्या काळामध्ये तिथे कामाला सुरुवात करू, आता हे जे साईन दाखवलेले आहेत ना, तर जर तुम्हाला हा. रोजचा आकाश पाहण्याची जर सवय असेल तर तुम्हाला अष्टमीचा चंद्र जो आहे हा बरोबर कलिंगडाच्या आकाराचा तुम्हाला आकाशामध्ये आपल्या दिसतो. हो दिसतो. हो हो सर. हो. चतुर्थीचा चंद्र जो आहे तो आणि कोर दिसते. विनायकाचा कोर हो दिसतो, मग तसाच भाग आहे. हो. बरोबर. कळलं का? मला असं वाटतं की आपली इंट्युशन पॉवर काय म्हणजे तुमच्या मनात आता काय आहे ते पण जाणून घ्या तुम्ही, असं असं पण अर्थ घेऊ हा, शकतो म्हणजे का पण इंट्युशन आहे, असं? तुम्ही चला सुचा. आता ऍक्च्युली इंट्युशन व्हॉट से, जर तुम्ही सुजाव करणार ना तुमच्या जातकाला, त्याला बरोबर. सल्ला हो. देणार, तर ते तुमचे बरोबर. इंट्युशन्स आहेत. आता ओके. मी तुझ्या समोर बोलतोय तर मी काय हातात पेपर घेऊन बसलेलो नाहीये. नाहीये. होय. बरोबर. कळलं का? तुमच्या इंट्युशन ज्या काही येतात त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला गाईड करताय किंवा शिकवताय त्याप्रमाणे. बरोबर. असं आहे. ओके. आलं मग लक्षात ते सर. आणखी कोणाला विचारत आहे? भागवत मॅडमने हात वर केलं होतं ना हा, बोला मॅडम? भागवत मॅडम. सर नमस्कार. की मला जे कळलं ते नमस्ते. बरोबर आहे का तेवढंच फक्त विचारायचं होतं की म्हणजे जर आपल्याकडे जातक नवीन कुठलं काम चालू करण्यासाठी म्हणून आला की नवीन बिझनेस करायचाय किंवा काही करायचंय, तर त्याला आपण ह्या तिथींपैकी कुठलं तरी एका तिथीवरती असं बघून द्यायचं आहे का की बाबा ह्या दिवशी तू चालू कर, असं आहे का ते? सांगतो. असं आहे की अमावस्या ही तिथी सुद्धा चांगली आहे, हो, वाईट नाही आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता 2 तिथ्या ज्या आहेत त्या गणपतीच्या आहेत, हो. एक चतुर्थी आणि एक विनायकी, हा. बरोबर आहे? त्या हो. भगवान गणेशाचा आहे. बरोबर. पौर्णिमा जी आहे ती अनेक संतांची आहे. हा. अनेक संत त्यावेळेला हे आले होते. अष्टमी कृष्णाकडे आहे, हा. नवमी रामाकडे आहे, दशमी विजयाकडे आहे, प्रदोष शिवाकडे आहे, शिवाकडे. बरोबर. तेरस लक्ष्मीकडे आहे. हा. कळलं का? तर हो. अशा तिथ्यांची पंचमी जी आहे ती ह्याच्याकडे आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की विवाह कर्तव्य येतं रथसप्तमी, सप्तमी. हा. रथसप्तमी कोणतं असतं? सूर्याकडे आहे ना? हा, मग ती जी आहे तर त्यावेळेला रथसप्तमीचा विवाह हे करताना तो चांगला मुहूर्त म्हणून सांगितलेला आहे हा. एंगेजमेंटसाठी. हा. कळलं का? हो. आणि रथसप्तमी जी आहे ती केव्हा येते, तर ती फेब्रुवारी महिन्यामध्ये येते, बघा तुम्ही. हो हो, बरोबर. तर माझा सर, विवाह अक्षय माझे अक्षय तृतीया पितरांकडे येईल का? नाही, अक्षय अक्षय तृतीया तृतीया ही जी आहे ना, अक्षय तृतीया ही तिथी लुप्त होत नाही म्हणून अक्षय तृतीया म्हणा, जिचा क्षय होत नाही. पण ती पितरांची समजल्या जाईल का? नाही, असं नाही. असं नाही ना? हा. एकच आता अक्षय तृतीया एप्रिलमध्ये आली होती, हो, एप्रिल का मे मध्ये, तिचा क्षय होत नाही म्हणून ती तृतीया आहे. नाहीतर म्हणून बऱ्याचशा तिथीला तुम्हाला तृतीयेला क्षय होतो, हो, आणि जी तिथी क्षय होत नाही म्हणून तिला अक्षय तृतीया म्हणते. अक्षय तृतीया. हा. हे तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलं असणार की नाही? हो हो, नाही मला वाटलं आपण त्या दिवशी पितरांचं हे करतो ना, म्हणून नाही, पितरांशी संबंधित पितरांचा आहे. काय, पितरांसाठी अमावस्या आहे. हा. माझं सुद्धा लग्न जमलं होतं त्यावेळेला रथसप्तमीच होती. अच्छा. बरं, पुढे बोला. झालं, नाव इट इज ओव्हर. तर जरा विचारू. बोला. नाही, पण समजा एखाद्याने हे कार्ड काढलं असेल तेव्हाच या तिथ्यांचा विचार करायचा की इन जनरलही? नाही, जनरल तुम्हाला एखाद्याने सांगितलं की मी कोणत्या वेळेला माझ्या कार्याला सुरुवात करू. आता जर ते पहिलं आपण माउंटन सांगितलं तर ते माउंटन म्हणजे काय, तर मी जेव्हा एका प्रदेशामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करणार आहे तर तिथे मला चांगल्यापैकी यश मिळावं म्हणून हे माउंटन जे कार्ड आहे तेच आपण त्याला सजेस्ट करतो.
पण जेव्हा एखादं काम सुरू करते वेळी तर तुमच्याकडे जर पंचांग पाठ असेल किंवा आकाश पाठ असेल त्यावेळेला तुम्हाला कळतं की चतुर्थी आहे का विनायकी आहे. जसं आता आपण जर बघितलं तर आजचा चंद्र धनु राशीमध्ये आहे, बरोबर आहे की नाही? होय. आहे की नाही? मग हो. आता रवी जो आहे तो आजच सिंह राशीमध्ये आलेला आहे. मग त्या दरम्यान आजच्या तिथीला कुठली असेल तर आज नवमी किंवा दशमीच्या जवळपासचा चंद्र असेल. कळलं का? आज नवमी आहे का अष्टमी आहे? आज एकादशी आहे. आज एकादशी आहे. मग दशमी होऊन गेली. मग एकादशी पूर्ण दुपारी लागली आहे का? तर उद्या पण एकादशी असेल. असं आहे. तर त्या तिथ्या ज्या आहेत ते चंद्राचं अंतर आणि रवीचं अंतर याच्यावरती अवलंबून आहे. कळलं? कारण आज सूर्य जो आहे तो उशिरा बदललेला आहे. कळलं? हो. काल 15 तारखेला होते ना, 15 तारखेला सूर्य आलेला नाहीये त्या राशीमध्ये. बर, ठीक आहे. आणखी तुम्हाला काही प्रश्न? सर मी विचारू? हा बोला. नमस्कार सर. नमस्कार. चतुर्थी ही पंचांगामध्ये रिक्ता तिथी म्हणून दिलेली असते ना सर? नाही, मग ते रिक्ता हा ऍक्च्युली कसं आहे, रिक्ता तिथी ही आपल्या याच्यामध्ये सांगितलेली आहे, पण हा इथे मुहूर्त जो आहे आपल्या ह्या कार्डाचा तो हा. चतुर्थी, तो ती कोड दिसते ना तुम्हाला, बघा ना. हो हो. म्हणजे मग ते आता कार्य केलं तर चालतं का असं एका चतुर्थी? तिथीला तृतीय असेल तर क्षय होतो, हा. नाही का? हम्म. असं पण आहे. बरोबर. दशमी ही विजयाची आहे, दसरा म्हणून साजरा करतात, विजयादशमी हो. करतात, असं आहे. बर, ठीक आहे मॅडम, दुसरं कार्ड लावा. थँक्यू. लावलं सर. हा इगल. ईगल कार्ड आहे. हम्म. आता हा जो ईगल आहे बघा, तिथे काय दाखवलेलं आहे, एक आय दाखवलेला आहे, एक डोळासारखा दिसतो ना तुम्हाला, आणि त्या ठिकाणी मागच्या बाजूला पूर्णपणे एक आकाश दाखवलेला आहे, निळा रंग दाखवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या ह्याच्यामध्ये हायर, त्याला आपण म्हणतो अति उच्च कोटी, त्याला उच्च भाग म्हणतो. तर जातकाला आपल्याला असं सांगायचं आहे की तुमचा प्रश्न जो आहे हे कार्ड काढून तुम्हाला सांगायचं की तुमची जी भरारी आहे, आता तुम्हाला कल्पना आहे की ईगल हा किती उंचावरती जाऊन आपलं हे करतो. ईगलला कधीही पाऊस आवडत नाही. ईगल हा ढगाच्या वरून प्रवास करतो आणि त्यावेळेला तो आपल्याला दिसत नाही, म्हणजे त्याच्याकडे एवढी शक्ती आहे. तसं हे कार्ड जे आहे ते असं सांगतं जातकाला की तुम्हाला जी भरारी घ्यायची आहे तर ती भरारी ईगल प्रमाणे असावी, आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कार्ड जर वापरलं आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे निश्चितच भरारी घ्यायला हरकत नाही आणि त्याच्यातून तुम्ही चांगल्यापैकी यश मिळवाल, अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. काही कळलं नाही असं आहे? बघा, ईगलनी पंख पूर्णपणे उघडलेले आहेत. त्यानंतर तो अधांतरी आहे, त्याच्या खालच्या बाजूला जो आहे ते साईन आहेत आणि एक डोळा आहे, नेत्र आहे, म्हणजे त्याची नजर जी आहे ती पूर्णपणे अशी आहे की तुम्हाला ईगल हा भरारी घेताना त्याची नजर पृथ्वीवरती असते आणि तिथून तो त्याचं कुठे लँडिंग करायचं आहे हे त्याच्याकडे ठरलेलं असतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही हे कार्ड वापरल्यानंतर तुमची भरारी, तुम्ही कुठे उतरायचं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, तर तुमचा प्रवास जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि तुम्ही फार मोठ्या अंतरावरती जाण्यासाठी प्रयत्न करू शकता. त्याकरता तुम्हाला हे कार्ड वापरलं तर निश्चितच तुमचा प्रवास हा चांगल्यापैकी होईल, किंवा तुम्ही जे काही विचार करणार आहात, विचार करत आहात, तर त्या विचारामध्ये तुम्हाला निश्चितच चांगलं यश मिळेल, अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. कार्ड काढा मॅडम. हा, कुलकर्णी मॅडम बोला. सर पण जातकाला आधी त्याचं उद्दिष्ट किंवा त्याचं काही जे काही साध्य करायचं आहे त्याला, ते आधी त्याला फोकस करून ठरवावं लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला हे सपोर्टिव्ह म्हणून कार्ड देऊ शकतो का? येस,
आता कसं आहे मॅडम की पहिली गोष्ट आहे, तो काय व्यवसाय करणार आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला कल्पना हवी. हो कळलं का? आता बरोबर तो शिकलाय 10वी आणि होय म्हणेल की मला पायलट बनायचं, तर ते शक्य आहे का? नाही नाही, नाही असे लोक शक्य येतात. नाही, बरोबर येतात आहे लोक. सर. होय होय लोक होय असे ज्योतिषाकडे येतात नाही की न न अं, गाजता सर. एक एक महाभाग असे असतात, स्वतःला नाही नोकरी आणि मला सरकारी नोकरीतली काम करणारी बायको मिळेल का? होय कळलं का? काही असे अपेक्षा विषय असतात. हो होय काही असतं. अहो, लॉजिकच एक नसतं सर काही त्याला. अनलॉजिकल लोक ते करतात. म्हणजे कॉमेडी असते ती सगळी एक प्रकारची. कळलं का? होय खरं खरं आहे सर. परवा एक जाहिरात आली होती अशी की मुलगी दत्तक घेणे आहे, बर आई असेल तरी चालेल. त्याला फोन करून अशा धाडलाय त्याला. मी म्हटलं शादी.com मध्ये जा आणि नाव लिही. हे असे फालतू धंदे का करतो? अहो, पेपरला जाहिरात बरोबर आहे. आहे. बापरे. बरोबर आहे सर. म्हणजे आता भयंकर लोक व्यक्तीला सर असतात. आपला होय फोकस त्याचा क्लिअर आधी हवा सर ना, तर आपण त्याला ह्या संदर्भात म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण त्याला गाईड करू शकू आधी. त्याचं जर काही निश्चित नसेल तर आपण कसं उत्तर देणार आहे सर याच्यामध्ये? बरोबर आहे ना सर? विरंगुळा नावाचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती जाहिरात आली होती. आणि 2 नंबर दिले होते फोन. वा असे लोक असतात. आता हे कार्ड जे आहे, तर तुम्हाला होय उच्च श्रेणीमध्ये काम करायचं आहे, चांगलं यश बरोबर मिळवायचं आहे, तर तुम्ही हे कार्ड जवळ बाळगा. तुम्हाला बरोबर भरारी चांगली घेता येईल. आणि तुमचा हा जो नक्की पक्षी आहे, हा सर्वोत्तम पक्षी आहे. ज्याला आपण म्हणतो एक स्थान आहे वेगळं. आणि होय होय त्याच्यातला जो हे आहे, म्हणजे गरुडावर बैसोनी कैवारी आला, तसं हे आहे. होय होय म्हणजे होय त्या उगाच ती हे लिहिलेलं नाहीये होय आरतीमध्ये होय आपण. त्याच्यापेक्षा उंचीला जास्त कुठला पक्षी जाऊ शकत नाही ना सर? बिलकुल नाही. जरी होय कावळा बसला बरोबर तरी तिथे ऑक्सिजन जो आहे ना उंचावरती, तो फक्त हो ईगललाच फिरतो. होय होय बरोबर आहे सर. म्हणून बरोबर तुम्हाला ईगल जो आहे ना, तो तुम्हाला सायबेरियाच्या खालच्या प्रांतामध्ये जास्ती आढळतो, सगळ्याकडे नाही बरोबर मिळणार. कारण तिथे अच्छा ऑक्सिजन कमी असतो, त्या ठिकाणी त्याला फ्लाइंग करायला जमतं. बरोबर सर. पण एखाद्यानं विचारलं की मला आता एखाद्या ठिकाणी जाऊन एखादा हे व्यवसाय चालू करायचा वगैरे काय आणि हे कार्ड आलं तर त्याला आपण म्हणजे होकारार्थी उत्तर हे निश्चितच देऊ हे शकतो. कार्ड नाही नाही, हे कार्ड आलं नाही. हे कार्ड तुम्हाला सुचवायचं आहे. म्हणजे हे कार्ड ओके जवळ प्रोव्हाइड करा. बाळगा. म्हणजे ओके ओके तुम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रवास, तुमचं इच्छा, तुमची मानसिक जी काही विचार असतील, तर ते तुम्ही बरोबर अतिशय चांगल्यापैकी त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. बरोबर ओके. पण सर हे माउंटन कार्ड आणि हे ईगल कार्ड हे दोन्ही एकत्र वापरू शकतो का सर? कुठली कार्ड वापरू शकता, असं काही नाही. वापरू शकतो ना सर? हो, ओके. येस. कारण स्थायिक व्हायचं एखाद्या ठिकाणी जाऊन आणि एस्टॅब्लिश पण व्हायचंय. अशा दोन्ही गोष्टी आहेत. माउंटन जे आहे ना, म्हणून तुम्हाला सांगतो की एक सब्जेक्ट आहे आपल्याकडे सायन्समध्ये, तो फक्त माउंटन साठी आहे. मी बरेच माउंटन शिकवले तसे. तर त्या ह्याच्यामध्ये अच्छा माउंटन वरती बरेचसे माउंटन माझे पाठ आहेत असे, अनेक प्रांतातले. जसं कॉन्टिनेंटल्स, जे कॉन्टिनेंटल्स आहेत ना, त्या अच्छा कॉन्टिनेंटमध्ये अनेक जे काही माउंटन्स आहेत, त्या माउंटन वरती खालच्या बाजूला काय असू शकेल, जसं रसल स्क्वेअर आहे, हे आहे, ते आहे, भरपूर आहेत काही. बरं बरं, तर त्यामध्ये तुम्ही माउंटनचं जे कार्ड आहे, ते तुम्ही ऍज अ पोस्टर म्हणून त्याचा वापर करू शकता. वेअर यू आर बरोबर वर्किंग, बरोबर इफ यू आर गोइंग टू वर्क एनिवेअर. आणि ओके मुहूर्ताचं जे कार्ड आहे, हे तुम्ही सजेस्ट करू शकता की अमुक एका दिवशी ही तिथी येते, ती तुम्हाला तिथे त्याचा विचार केला पाहिजे. 2 मिनिटं थांबा, कुलकर्णी येतो. आणि तिसरं आता ईगलचं आहे. तुम्हाला एखादी झेप घ्यायची असेल, तर हे कार्ड तुम्ही जवळ ठेवा, याचा विचार करा. तर तुमचं जे काही विचार आहेत, ते उच्च दर्जाचे तुम्हाला उच्च दर्जाचं ओके. प्राप्त होतील तर आणि तुम्ही माउंटन कार्ड आम्ही ज्योतिषी म्हणून पण वापरू शकतो का? सलवून हो करू शकता, काय नाही. करू शकतो ना सर? ओके म्हणजे आपला व्यवसाय जो काय आहे तो चालू राहावा, स्थिर आणि वाढत राहावा अशा अर्थाने. माउंटन हा बरोबर स्थिरच असतो. होय बरोबर आहे होय. हो नाही हालत. माउंटन वरती माझ्याकडे एवढं साहित्य आहे ना, यू विल नॉट बिलीव्ह.
ह्या सगळ्या ज्या केव्ज वगैरे बनलेल्या आहेत त्या माउंटेन वरतीच बनलेल्या आहेत. हो. हे जे आहे आपलं अफगाणिस्तानाचं युद्ध जे आहे तर अफगाणिस्तानमध्ये भरपूर माउंटन आहेत, तर त्यांनी ते माउंटन पोखरले होते आणि आतमध्ये लपून बसायचे ते, आणि जे सैन्य होतं रशियाचं ते आलं की आतून गोळीबार करायचे. त्यांना माहितीच नसायचं की सैन्य आला की हे लोक आतमध्ये पोखरून आतमध्ये बसले आहेत, केव करून, म्हणजे बापरे. गुंफा तयार करून. गुफा करून. हो, हो. त्यांनी अच्छा. असं उगाच ते अमेरिका सोडून पळून नाही गेले, त्यांना होय, होय. सगळं सोडून बरोबर. गेले आणि आज ते वापर करतायत पाकिस्तानाच्या विरुद्ध त्या गोष्टीचा. हो. होय, होय. बरं, कुलकर्णी मॅडम बोला. धन्यवाद सर. धन्यवाद. बोला. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. आता जे आपण हे कार्ड बघितलं तर हे कार्ड एखादी व्यक्ती जी करिअर ओरिएंटेड आहे परंतु सध्या काही कारणास्तव डिप्रेस झालीये किंवा तिला नीट मार्ग सापडत नाहीये, परंतु ती ओरिजिनली खूप करिअर ओरिएंटेड आहे, तर अशा व्यक्तीने ते कार्ड फ्रेम करून लावावं का? हो, लावावं. म्हणजे जर त्याला समजा कुठे जाऊन परदेशामध्ये एस्टॅब्लिश व्हायचं असेल किंवा परदेशामध्ये कार्य करायचं असेल, त्याच्या इच्छा असतील, तर त्या ठिकाणी तो निश्चितच सफलता हे करेल. मी तुम्हाला सांगतो, माउंटन एक आता तुम्ही तर राहतात इथे पण माउंटन आहेत भरपूर, पण आमच्या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला माउंट जो लागला तो आहे मलबार हिल, सगळ्यात पहिला. आणि तिकडे विकास भागात सुरू झाला आणि मलबार हिलचा भाव म्हणजे वाळकेश्वर जे आहे आजचं, तिथलं सर्वोच्च भाव आहे, हो. तो फर्स्ट माउंटन आहे. सेकंड माउंटन जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी हिल रोड म्हणून बँड्रा, म्हणजे वेस्टर्न सबबला बँड्रा हिल रोड, ते सुद्धा उंचावर आहे. म्हणजे तिथे जो टर्नर रोड वगैरे जे आहे ते माउंटन वरती आहे. त्याच्यानंतर जमीन सपाट आहे एकदम. त्याच्यानंतर जो माउंटन लागतो तो डायरेक्ट तिथे तुम्हाला वसई, त्या ठिकाणी विक्रोळी, अशा ह्या ठिकाणी बरेचसे माउंटन्स आहेत. तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचा विकास झाला. तसा पहिला विकास मुंबईचा जो आहे तो बाबुलनाथच्या ह्याच्यामध्ये आहे आणि ते सुद्धा माउंटनच आहे. हँगिंग गार्डन माउंटन आहे. तिकडे डोंगरवाडी पण आहे, म्हणजे तिथे डोंगर म्हणतो ना आपण, माउंटनला डोंगर म्हणतो ना, तर त्या डोंगरावरती एक वाडी आहे, त्याचं नाव डोंगरवाडी आहे. अच्छा. तसं डॉक्टर स्टेशनच्या बाजूला जी म्युन्सिपालिटीची मोठी उंचावर टाकी आहे ते सुद्धा माउंटन आहे. माउंटन बरेच फ्रेम आहेत. आपण कोणत्या दिशेला लावावी सर? कुठेही लावा तुम्ही, माउंटन सहसा दक्षिणेला लावा, दक्षिणेला. ओके. दक्षिणेच्या भिंतीवर. दक्षिणेच्या भिंतीवर. ओके. थँक्यू सर. तसं सायन्स मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, म्हणून सायन्स जे आहे तर ते शिकणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय पुढे जाऊन तुम्हाला करता येत नाही. सगळ्यात कठीण विषय जो आहे तो BE आहे आणि सगळ्यात सोपा आहे BCom. बरोबर. कळलं का? बरं, आणखी कोण आहे? बोला. सर मला विचारायचंय, बोला. हे जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात किंवा परदेशात कुठेही असतात, तर त्यांना पण आपण हे ईगल कार्ड जवळ बाळगायला दिलं तर त्यांना फायद्याचं ठरेल का? तरी सुद्धा त्यांची जी काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, भरारी आहे, त्यांना उच्चतम प्रकारे यश मिळावं, हे ईगलच्या शिवाय मिळत नाही. आणि ईगल मध्ये अशी शक्ती आहे की ईगलचं जी प्रकृती आणि त्याचं जे काही एखादी गोष्ट जे हे असतं त्याचं खाद्य, ते त्याच्या 5 पट वजनाचं असेल तरी सुद्धा ते उचलू शकतो, असं हे आहे. ते हरकत नाही. हार्डशिप जे करतात लोक त्यांच्यासाठी उलट ते जास्ती फायद्याचं ठरेल. नक्की. म्हणजे तसं मी विद्यार्थ्यांना माझ्या देत जाईल ते कार्ड बाय डिफॉल्ट म्हणून. नक्की बाय डिफॉल्ट देऊ शकत नाही, नो प्रॉब्लेम. पण आता असं आहे मॅडम की हे जे सगळं हा विषय आहे हा काही मी तयार केलेला नाहीये. बरोबर. हा कोणीतरी तिथे त्याच्या कल्पनेच्या अनुसार तुम्हाला, आता एवढी आपण कार्ड शिकलो तर तुम्हाला असं वाटतं का की एखादं कार्ड बनावट आहे म्हणून? नाही, असं शंका पण नाही, म्हणजे असं डोक्यात पण नाही आलं कधी. कारण दैवी विद्या आहे. दुसरी गोष्ट की ही कोणीही शिकवत पण नाही. बरोबर. पण शिकवत नाही लोक, रिस्क घेत नाही शिकवायचं. बरोबर. म्हणून हे कार्ड जे आजचा जो विषय सांगितला तुम्हाला की आजचा विषय काय, आता मला सांगा की आपण चतुर्थी, विनायकी, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या हे साईन तरी आपल्याला ओळखता आले पाहिजे, कारण तुम्ही ज्योतिष आहात म्हणूनच तुम्ही ओळखू शकता.
बरोबर आहे आहे, ना? खरी गोष्ट. ओके, थँक्यू सर. ते मुलाला पण मग देते मी, माझ्याकडे त्याचं आता पीएचडीचं रखडतंय जरा, तर त्याला पीएचडी होण्यासाठी मी देते. चांगलं. आणि जॉब वगैरे मिळण्यासाठी पण आपण सजेस्ट करू शकतो का? हो चांगला जॉब हे चांगलं मिळण्यासाठी कार्ड वगैरे. आहे, याच्यामध्ये काही हा. हरकत नाही. आपण जसं जिबू शिकलो होतो, जिबूचे हा. ऑल सिम्बॉल हा. 88 सिम्बॉल आपण शिकलो होतो, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती चांगल्यापैकी उपयोग करू शकतो ना, असं नाही. हो, झाले, त्याचे आले पॉझिटिव्ह रिझल्ट आले, त्याला मी दिलं होतं मागे, त्याचे ओव्हरनाईट रिझल्ट आले जेबूचे पण. नाही ते बघा, शेवटी कसं आहे मॅडम, हे परमेश्वरी शास्त्र आहे. हा. हे सिम्बॉल ज्याने बनवलं त्या डेब्यूच्या बाईने, तर तिला हा. इंट्युशन झालं होतं आणि तिच्यावरती एंजल प्रसन्न झाला. बरोबर. ह्याच्यावरती सांगितलं होतं मी, केव्हा तिने बनवलं ते बरोबर. ती सांकेतिक भाषा आहे हा. आणि ती त्याने बनवलं. असं भरपूर काही गोष्टी ज्या आहेत, तर हा. त्याच्यावरती मनुष्य आपली प्रगती करू शकतो. हा. परमेश्वराचं आहे, आपलं नाही आहे. बरोबर. थँक्यू सर, थँक्यू. छान कळलं. सर एक विचारू, हा बोला. जसं माउंटनचं कार्ड आपण दक्षिण दिशेला ठेवावं असं सुचवलं, तसं हे इगलचं कार्ड स्वतः जवळ बाळगणं हे जास्त श्रेयस्कर आहे ना? हो येस, यू कॅन कीप इन पॉकेट अबाउट पर्स, इन अ पर्स तुम्ही बाळगू शकता. इगल तुम्हाला, इगल पक्षी जो आहे ना, तो सायबेरियाच्या खालच्या प्रांतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आढळतात आणि लोक त्याच्यावरती हातावरती पकडून नंतर त्याच्यावरती अतिशय चांगलं हे करतात, खेळतात, म्हणजे आनंद घेतात. तो त्यांचा पक्षी असतो, तो पुन्हा जाऊन परत त्यांच्यावरती तिथेच येतो, त्याला एवढी ट्रेन असतं. असं आहे. बरं, नेक्स्ट आणखी कोणाचा प्रश्न आहे? हो सर, मी विचारू का? हा बोला. हा, नमस्ते सर. तर तुम्ही जो ईगलचा पॉइंट सांगितला, हा सेम पॉइंट आपण पंचपक्षी कार्यशाळेमध्ये ईगलच्या पॉझिटिव्ह साठी कन्सिडर करू शकतो ना, असं वाटलं मला. पंचपक्षी मध्ये मॅडम तो गिधाड आहे, इगल नाही. हा, सॉरी तो गिधाड. बरोबर. सॉरी. हा, भगवत मॅडम तुम्हाला विचारायचं का, हात काढताय? नाही, अजून एक प्रश्न आहे माझा, की बोला. अनेक गुरुजींच्या माझ्याकडे पत्रिका येत असतात की त्यांचे विवाह ठरत नाही, त्यांना विवाहासाठी आपण हे कार्ड सजेस्ट करू शकतो का, किंवा कुठलं कार्ड सजेस्ट करू शकतो चांगला विवाह किंवा चांगली पत्नी मिळण्यासाठी? चांगली पत्नी, नशिबात जी पत्नी असेल तीच मिळणार, बरं. त्याच्यामध्ये तुम्ही आदला बदल करू शकत नाही. बर. पण फक्त काही विवाहाच्या बाबतीमध्ये काल निर्णय ज्याला आपण म्हणतो, किंवा ह्या हा. काळामध्ये विवाह होईल, तर त्यावेळेला तो मून कार्ड तुम्ही वापरू शकता. कुठलं कार्ड? मून, हा, मूनचं. हा, ओके. कारण कार्ड कोटचक्राप्रमाणे काल निर्णय मी देते, तर लोक तर मला सांगतात की त्याच्याप्रमाणे आता घटना घडतात त्या वेळेला म्हणून. पण मग ठीक आहे, चांगलं आहे. मून कार्ड मी देईन मग लोकांना. थँक्यू सर. बोला. तर मला एक विचारायचं होतं. हा. आज माझ्याकडे एक केस अशी आली होती की 21 वर्षाचा मुलगा आहे आणि पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलाय. कॉम्प्युटर इंजिनियर ऍडमिशन घेतले त्यानं. पहिलं वर्ष झालंय, 2 काहीतरी विषय गेलेत आणि सायकिक झाल्यासारखं झालंय. त्याला आता ऍडमिट केलंय दवाखान्यामध्ये. ह्यातला एक सिम्बॉल दिलाय मी, चिबू सिम्बॉल पण दिलाय त्यांना वापरायला. तर त्यांच्याकडे हे जर ईगलचा पक्षीचं हे जर हे दिलं तर त्याच्यात काही फरक पडेल का सर? त्याला माउंटन द्या, हरकत नाही त्याच्यामध्ये, पण माउंटन हा त्याला स्ट्रॉंग बनवेल. कुठलं सर? माउंट. माउंट. अच्छा अच्छा. चांगल्यापैकी स्ट्रॉंग आहे, त्याला भक्कम व्हायचं आहे. ऍक्च्युली हा. काय आहे, हल्लीचं तुम्हाला सांगतो, केसेस भरपूर डिप्रेशन मध्ये जायला लागलेले आहेत. मुळामध्ये एक तर संगत चुकीची आलेली आहे, काही घटना अशा घडलेल्या असतात हातून, त्या सारख्या आठवतात, त्याच्यामुळे व्यक्ती जे आहेत त्या डिप्रेशन मध्ये जातात. आणि त्याच्या सर पत्रिकेवरनं मला असं वाटतं की मुलींच्या बाबतीत काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला असावा, कारण मंगळ शुक्र युती अष्टमात आणि राहुचंद्र युती झाली. मी काय उल्लेख करत नाही, पण मी सांगितलं त्यांना, सांगितलं मी. हा, म्हणजे त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात माणसाच्या जीवनामध्ये. आणि आपल्याला, आपण ते शिकत आहोत म्हणून आपल्याला ताबडतोब कळतं की हे कशामुळे झालं असेल. कळलं का? तुमचा मुद्दा जो आहे तो परफेक्ट आहे.
आता यातून हा त्याला बाहेर आणायचं असेल तर पहिली गोष्ट कसं असतं मॅडम, जो काही मनुष्य घाबरलेला असतो ना, हम्म, पहिली गोष्ट भीती काढली पाहिजे. तो घाबरलाय खूप. हा, घाबर तर त्याला अशा माणसाशी भेट घालून द्या की त्याची भीती तो घालवेल. हा, मी म्हंटल काउन्सिलिंग करते मी त्याला. मी आता पुण्यात आहे, कोल्हापूरला आल्यानंतर माझ्या घरी घेऊन या, थोडं काउन्सिलिंग करते. ते आई वडिलांना सांगत नाही, म्हणलं माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्याशी बोलते, कारण तो घरात आई वडिलांना काहीच सांगत नाहीये. पण कसं आता बाहेर डिजिट हे दिलं तर थोडं बाहेर पडेल, कारण ते खूप टेन्शन मध्ये आहे. आता त्याला सायकिक गोळ्या चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत त्याला. सायकिक म्हणजे काय, तो फक्त झोपेमध्ये जाणार. हो तर तेच त्या आहे. ह्याच्यामध्ये मॅडम कसं आहे की हल्लीची मुलं डिजिटल मीडियावरती काही ना काहीतरी मेसेजिंग वगैरे करतात हम्म. आणि त्याच्यामुळे त्यांना ती भीती वाटते कायद्याची, आणि हा त्या कायद्याच्या भीतीमध्ये त्या व्यक्तीला डिप्रेशन येतं. हा कायद्याचा हे जे आहे, कायद्याला सामोरं गेलं तुम्हाला तर तुमची भीती निघून जाते. बरोबर. तुम्ही लपून किती दिवस राहणार, आणि असा काही गुन्हा केला असेल आणि समोरची व्यक्ती घाबरवत असेल हम्म. तर तो जो प्रसंग आहे तो तुम्ही ऐकून घ्या की काय आहे ऍक्च्युली, व्हॉट इज द प्रॉब्लेम, वाय हम्म. ही पर्सन बिकमिंग डिप्रेस्ड. तर डिप्रेशन नंबर ऑफ केसेस आहेत त्याच्यामध्ये, कशामुळे ते येतं, भीतीमध्ये येतं. अशा हो. वेळेला ती भीती जी आहे ती माणसाला हे करते, सतावते. हा, कळलं का? मग हे देते त्यांना, म्हणजे त्यातून थोडा तो बाहेर तरी, कारण हुशार आहे मुलगा, पत्रिकेवरून तर दिसतंय. कॉम्प्युटर इंजिनियरला गेलाय आणि आता प्रॉब्लेम्स इतके झालेत ना, आणि आई वडिलांना काय सांगत नाहीये तो थोडक्यात. 70% माणसं जेव्हा व्यसनी होतात त्याला कारण डिप्रेशन असतं हो आणि भीती असते. तर ती हो. भीती काढण्यासाठी एक तर पहिला भाग असा आहे मॅडम की हम्म. आपण घाबरलं तर त्याला पण घाबरवायचं शिकलं पाहिजे. हम्म. कळलं का? हा. बरोबर. येथे पाहिजे जातीचे. खरंच आहे, खरंच आहे. चालेल चालेल, थँक्यू सर, थँक्यू. हा, बघा मॅडम कार्ड लावा. लावलं हे सर. कार्ड काय, ड्रम ड्रम. हा, म्हणजे हा जो एक असा भाग आहे की त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण स्वप्न, आणि ड्रम जे कार्डाचं नाव आहे, आणि तिथे ड्रीम लिहिलं बघा, ड्रीम अँड जर्नी, स्वप्नामध्ये प्रवास करणे हा त्याचा भाग आहे. तर कधी कधी हे कार्ड असं सुचवतं आपल्याला की हा एक ड्रम आहे. ड्रम म्हणजे काय की ज्याचा आतील भाग पोकळ आहे. कळलं का? ड्रम कशाला म्हणतो आपण, आतील भाग पोकळ आहे आणि त्याच्या बाजूला तो जो साईन दिलेला आहे तो अतिशय रंगीबेरंगी एका घड्याळाच्या त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सूर्य, चंद्र आणि त्यामध्ये चांदणी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तो ज्याला आपण म्हणतो की तारा आहे, म्हणजे नक्षत्र आहे. आणि तिसरा जो भाग जो आहे तो बिंदू तसा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये, आणि तो जो आहे तो जिथे आकाशगंगा वगैरे असतात ना, तर त्याच्यातला जो भाग आहे तर तो अशा तऱ्हेचा भाग दाखवलाय की तुमची स्वप्न पूर्ती होण्यासाठी, वाक्य व्यवस्थित ऐका, एखाद्या व्यक्तीची स्वप्नपूर्ती होण्यासाठी, त्याचं विजन पूर्ण होण्यासाठी, म्हणून ह्या कार्डाचा जर तुम्ही विचार केला तर तुमचा प्रवास हा अतिशय चांगल्यापैकी होईल आणि त्याच्यातून तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला प्राप्ती होण्याची शक्यता आहे, शक्य आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चंद्र, सूर्य, तारे हा जो भाग आहे आणि त्या ठिकाणी ती उल्का आहे एक प्रकारची, आणि अशा वेळेला त्यातून त्या व्यक्तीला हे कार्ड जवळ बाळगल्यास, एखाद्या घरामध्ये लावल्यास, त्या घरातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सफलताकारक होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दाखवल्या जातात, दर्शवल्या जातात, सफलतापूर्वक. कार्ड काढा ना. आलं का लक्षात? कार्ड पाहिले व्यवस्थित लोकांनी का परत लावायचं आहे? काही प्रश्न आहे कोणाला? बोला. तर विचारू मी. हा बोला. हा, मग जर हे सफलतेसाठी हवं तर व्यावसायिकांना हे अतिशय चांगलं होईल, ऑफिसमध्ये वगैरे लावलं तर आपण सांगू शकतो ना
की ज्यांना बऱ्याचदा असा प्रश्न असतो की माझा व्यवसाय आता नीट चालत नाहीये, प्रॉब्लेम आहे, तर त्यांना आपण हे कार्ड देऊ शकतो का? इट्स अ गुड साईन. येस, रिअली दिस इज अ प्रोसेस. कसं आहे की तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत हा. तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला त्या काळानुसार तिथे काळ दाखवलेलं आहे बघा. हा, हो, घड्याळ म्हणजे काळ आहे, बरोबर. हो ना? हो, हो, आणि ते क्लॉक आहे. हो. आणि त्याच्यामध्ये एक तर ड्रमचा जो इंग्लिश मध्ये अर्थ आहे हा, तो आहे असा की साऊंड, हा, व्हायब्रेशन, हा, एक पोकळी भरून काढणे हा पण हा. भाग आहे. ओके. आणि तुम्ही जर बघितलं जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तबला आहे, हा, ढोलक आहे, तर हो, ते सगळे पोकळ असतात. हो, बरोबर. तबला हा पूर्वीपासून आलेला आहे, त्याच्यातून हो, तो आवाज येतो. बरोबर. तसं ढोलक सुद्धा, डमरू सुद्धा हे पोकळ असतात. हो, त्या पोकळ हो, जर ते नसतील तर तुम्हाला आवाज येणार नाही. इट इज कॉल्ड बरोबर, ड्रम. बरोबर. आमच्याकडे एक मुंबईला हॉटेल आहे, त्याचं नाव आहे ड्रम बीट. हा, हा, शिंदे साहेब माहितीये ना? तर मग त्या ठिकाणी तर तसा तो ड्रम जो आहे तर इथे हे कार्ड मला सहज होय सर, होय. बरोबर आहे ना? येस सर. बॉम्बे सेंट्रल वादग्रस्त वादग्रस्त. वादक बॉम्बे सेंट्रल हो, ताड देऊ ताड देऊ. ताड देतो. त्या ठिकाणी तर तशा प्रकारे हा जो क्लॉक आहे हा गरजेच्या अनुसार तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी सहाय्य करणारं हे कार्ड आहे. गरजेच्या नुसार गरज जी असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला हे पॉझिटिव्ह कार्ड म्हणून सांगितलेलं आहे. आणि आजचा क्लास पुन्हा मी सांगतो तुम्हाला, आजचा क्लास हा कम्प्लिटली रेमेडीजच्या वरती अवलंबून आहे. पण मग उपाय हे कार्ड जवळ बाळगायला द्यायचं का भिंतीवर लावायला द्यायचं? भिंतीवर लावलं तर अतिशय छान. घरामध्ये तुमची जी जर्नी आहे, हा, तुमची जर्नी मीन्स व्हॉट, तुमचा प्रवास, तुम्हाला कुठे जायचं आहे, व्हॉट यू हा. वॉन्ट, तर तसा भाग आहे ना तो. मग काय A4 साईजचं द्यायचं त्यांना? आता A4 घ्या, A3 घ्या, वाटेल ते. ऍक्च्युली कुठे लावायचं? कुबल मॅडम त्यामध्ये काय लिहिले बघा, त्याच्यात जर्नी लिहिले ना. हो, ड्रीम ड्रीम अँड अँड जर्नी जर्नी. असं लिहिलंय. ड्रीम म्हणजे स्वप्न. हा, तुमची स्वप्न पूर्ण पहा होण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल. यू हॅव टू ट्रॅव्हल. जर्नी मीन्स ट्रॅव्हल. हा. ओके. आणि मग कोणत्या दिशेला लावायचं घरात, असं काही आहे तसं औषध? पूर्वेला घड्याळ हे नेहमी पश्चिम ओके. किंवा पूर्वेला असावं, ओके, तसा हा ड्रम आहे आणि तो पॉझिटिव्ह. ओके. थँक्यू. नेक्स्ट, आणखी काही प्रश्न? लावू सर काही प्रश्न पुढचा? नाहीत? नाही पुढचं दिसत कार्ड आहे. लावा. हा, ठीक. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर हे कार्ड लावलं बघा, सर. हा, ब्रोकन एरो. ब्रोकन ॲरो. आता ब्रोकन ॲरोच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्या ठिकाणी तो बाण जो आहे तो मध्ये छेदन पावलेला आहे. आणि एखादी गोष्ट ज्या वेळेला होते त्याची एनर्जी जी आहे त्या ह्याच्यामध्ये शांतता राहावी, म्हणजे चारी बाजूनी तिथे बाण आलेले आहेत. मग त्या ठिकाणी तो ब्रोकन ॲरो आहे, कळलं का? तर हे सिम्बॉल असं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या आणि कार्ड बघून घ्या. मी परत लावणार नाही कार्ड. ह्या कार्डाचं मिनिंग काय आहे? जर एखादी व्यक्ती जर तुमच्यावरती आंदोलन करत असेल तर त्या ठिकाणी तुमचे त्याचे जे बाण आहेत ते परतून लावण्याची शक्ती ह्या सिम्बॉल मध्ये आहे. लक्षात आलं का सगळ्यांना व्यवस्थित? द ब्रोकन ॲरो. जो कोणी, आता तुम्ही महाभारत पण पाहिलेलं आहे, रामायण पण पाहिलेलं आहे, अनेक सिनेमे पाहिलेले आहेत. तर जे काही तुमच्यावरती होणारं आंदोलन आहे त्याला परतून लावण्यासाठी तुमच्याकडे जी शक्ती हवी तर त्याच्यामध्ये ब्रोकन ॲरो, म्हणजे ब्रोकन म्हणजे काय, तुटला,
काय मॅडम, कुबल मॅडम, व्हॉट होय इज द ना. मिनिंग ऑफ ब्रोकन? हा, ब्रोकन म्हणजे तुटलेले बाण अशा अर्थी तुटलं. नसलं. म्हणजे हा, आपण असं ब्रोकन. पण म्हणू शकतो ना, येस. की आता हा. तुम्हाला लढण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलंय ना, एम्ब्रेस द एनर्जी ऑफ पीस, म्हणजे येस. शांततेच्या ऊर्जेचा स्वीकार करा अशा अर्थाचं ना, म्हणजे आता एक्झॅक्टली. लढायची गरज नाही असं. हा. हं, आणि हं, जर तुमच्याशी कोण लढायला आलं हं, आणि हे हं, जर सिम्बॉल तुमच्या घरामध्ये असेल तर हं. त्या ठिकाणी त्याने केलेलं काही पराक्रम किंवा Yes. काही कृत्य ह्याची तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. काय होय. वाटतं? हो हो. आलं लक्षात आलं सगळ्यांच्या व्यवस्थित? हे हं. सिम्बॉल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्या येस. ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला शह द्यायचा असेल तर तुम्हाला ह्या कार्डामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी तुम्हाला वापरायची आहे. तुमच्याकडे तुम्ही त्याचा चांगल्यापैकी प्रिंट करून ते लावू शकता, त्याचा वापर करू शकता. कारण का की कार्ड काढा मॅडम. कारण का की ह्या जगामध्ये तुम्हाला परेशान करणारे अनेक लोक भेटतात. कितीतरी तुम्हाला त्रास देणारे असतात. त्याच्यातून तुमचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला तुमचं खच्चीकरण होऊ नये आणि ते परतवून लावावं तर त्याकरता म्हणून त्याचा जर बाण तुटला तर तो आपल्यापर्यंत येणार नाही किंवा पोहोचणार नाही. जसं मिसाईल पण आकाशामध्ये डिस्ट्रॉय करायची पॉलिसी आता आलेली आहे. इक्विपमेंट आलेली आहे. त्याचं मिसाईल टू मिसाईल पण वॉर जे आहे आणि आता इराण आणि इस्रायलचं तुम्ही बघतात आणि आता युद्ध फार मोठं होणार आहे आणि अतिशय गंभीर युद्ध होणार आहे. मला असं वाटतं साधारणतः की ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आपली काही चांगली साजरी होईल असं वाटत नाही. कारण त्या ठिकाणी भरपूर मोठा प्रश्न निर्माण होईल असं वाटतंय. तर अशा वेळेला जेव्हा कन्या राशीमध्ये सूर्य जाईल तर त्या दरम्यान जे ग्रहणाची स्थिती असेल तर त्यावेळेला पण युद्ध होईल. तर तशाच प्रकारे युद्धाने जबाब दिला जातो. तर तसा हे जे पोस्टर आहे हे जर तुमच्यावरती कोण क्रांती करत असेल तर ती परतवून लावण्यासाठी म्हणून हा सिम्बॉल जो आहे हा तुम्ही वापरू शकता. बोला कुलकर्णी मॅडम, बोला. सर, जसं तुम्ही माउंटन कार्ड दक्षिणेच्या भिंतीवरती लावायला सांगितलं, ड्रम कार्ड पूर्व किंवा पश्चिमेला सांगितलं, तसं ही जी बाकीची कार्ड आहे सर, स्टॅक पासून आत्ताच्या ब्रोकन एरो पर्यंत, ही कुठल्या दिशेला लावावीत सर? बघा आता हे बाणाचं जे कार्ड आहे हा. ब्रोकन, बरोबर आहे. हो हो. मग ते तुम्हाला दक्षिण किंवा नैऋत्य लावायचं. जी काही आपल्यावरती परिस्थिती येते ना, जर एखाद्या वेळेला आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशा जर दूषित झाली असेल तर वारंवार त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवरती संकटे येत असतात. तर संकटे दोन प्रकारे येतात. रोगाची संकट वायव्य दिशेकडून येतात आणि आपल्याला संपत्ती कमी कमी होत जाणे अशी जी काही संकट असतात ती ईशान्येकडून येतात. आणि जे काही जडत्व जे आहे तर नैऋत्य दिशा जर बलवान असेल आणि जडत्व असेल तर त्या ठिकाणी त्या संकटाचा परत तुम्ही विमोड करू शकता किंवा परत पाठवू शकता. तर नैऋत्य दिशा साऊथ वेस्टला. ओके. जसं आणि की बोला बोला हा, बोला. नाही तुम्ही सांगा सर. नाही, सांगा तुम्ही सर. तर मृगदिती, आदिती, शिके ह्या ज्या देवता आहेत या ईशान्य परिसरामध्ये आहेत. आणि बरोबर. पितर नावाची देवता जी आहे ती 225 अंशावरती आहे. जर हे कार्ड तुम्ही 225 अंशावरती निक्षेप केलं किंवा लावलं भिंतीवरती तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टीपासून तुम्हाला संरक्षण मिळेल. कारण तुमची जशी जशी प्रगती होत जात असते त्या वेळेला जास्तीत जास्त शत्रू निर्माण होत असतात. म्हणून होता तर आपल्या प्रगतीबद्दल कोणाशी चर्चा करायची नाही, कोणाला घरी बरोबर. बोलवायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही. नाते अतिशय वाईट असतं आणि ते नाते वाईट आहे, नातेवाईक नाही. होय होय सर, तुम्ही नेहमी सांगता सर. होय म्हणून सर. त्या ठिकाणी लांबून दुनिया बरोबर लंब्यासाठी अच्छी दिखती. बरोबर सर. आणि मग सर, इगल कार्ड कोणत्या दिशेला घ्यावं सर? ईगल जे आहे ते तुम्ही पूर्वेला लावू शकता. भरारी जी आहे ती सूर्याकडे जायची असते. कारण ती हो. ही ईगल देवता जी आहे ती विष्णूच्या ह्याच्यातली आहे ना मॅडम. बरोबर. होय होय. बरोबर. आणि मून कार्ड सर?
मून कार्ड जे आहे ते उत्तरेला लावायचं. ओके. त्याच्यानंतर स्नेक आणि स्टॅग राहिले, हे दोन राहिले सर. स्नेक आणि स्टॅग तर स्नेक झालेलं आहे ना, हो, पण ते दिशा कोणती त्याची सर? ते नैऋत्य पश्चिम दक्षिण. आता पहिला तो स्नेक जो आपण हे केलं तर तो कशासाठी केला होता की ऋतूमध्ये बदल होण्यासाठी. ऋतू. ऋतूच आहे तो, ऋतूच हवा होता ना. बरोबर, हो सर. आजचा विषय नाही ना. ती नागाची तुम्ही पूजा करायला सांगितली होती सर, प्रोटेक्शन मिळण्यासाठी म्हणून. नाग गळ्यात कोणाच्या आहे? शंकराच्या आहे. समजा हो. आता माझ्या गळ्यामध्ये नाग असेल तर माझ्याकडे कोण येईल का? मग मी तुम्हाला बच्चू कडूचं उदाहरण सांगितलं होतं. होय 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 सांग. कलेक्टरच्या ऑफिस मध्ये नाग सोडला तर सगळे पळाले. होय होय. बच्चू कडू फार चांगला मनुष्य आहे. प्रहार नावाचा पक्ष आहे त्यांचा. एकदा असंच एका हॉस्पिटलचं बिल करायला त्यांनी 15 लाख रुपयाचं बिल कमी केलं लगेच. अच्छा सर. आणि तो मिनिस्टर होता. बरोबर. मनुष्य चांगला आहे, असं काय नाही. तर त्यावेळेला पण नाग वापरायला पाहिजे. हो होय सर. बरोबर. ओके सर. आणि स्टॅग तर आपलं रोग नावाची देवता जिथे असते वास्तू, म्हणजे ते कुठल्या भागात आलं सर? 315 अंश वायव्य. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद. कधी कधी काय असतं माहितीये का, रस्त्याने समजा साप घेऊन फिरलो आपण, तर 4 लोक जवळ आलेले पण पळून जाते. म्हणून कधी गाढवाच्या मागे जायचं नाही आणि होय. साहेबाच्या पुढे पण जायचं नाही. पुढे पण जायचं नाही. गाडव कधी लात मारे सांगता येत नाही. म्हणून बरोबर. साहेबाच्या पुढे गेलं की तो मागे खेळणारच आहे. त्यापेक्षा होय, आपल्याला होय. एकला चलो रे. होय होय. बरोबर. छान सांगितलं सर. धन्यवाद सर. धन्यवाद. हा बोला भिडे मॅडम, बोला. नमस्कार. म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण कार्ड वापरू शकतो. येस येस मॅडम. काय आहे, सकाळी मला एक फोन आला होता एका पारशी बाईचा. तिने 10 वर्षापूर्वी पण फोन केला होता. ते म्हणते मारो सारो धंधो खराब करी नाही तो. म्हणलं काय आलं? अरे आ કાર્ડને હું 50,000 રૂપિયા લઉં છું અને 50,000 રૂપિયા તારે ફોકટમાં શીખવાડું છું. બોલો મારી મરજી, મેં ફોકટ શીખવી તો વિકટ શીખવી. અરે ટેરમાં પણ તારે 500 રૂપિયામાં ચાલુ કર્યું. મેં કીધું મેં ફોકટ પણ આમના કરું છું, તમારે જોયું તો જોઈ લો. તો काय गमत आहे की हा कार्डाचा उपयोग, हे कार्ड कोणीही शिकवत नाही. नंबर 1. आता माझा मूड लागला, मी म्हटलं चला चांगलं आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी देऊया, म्हणून त्या ठिकाणी हे शिकवलं. तर तुम्हाला पसंत आलं की नाही? हो सर, छान एकदम. हो सर. हो सर. हो. हा सर, एकदम पण महत्वाचं आहे. गुजराती लय प्रश्नच नाही मस्त सर. बोलतात प्रश्नच सर. नाही सर. छान आहे एकदम. एवढी विद्या देताय महत्वाचं तुम्ही, काय भेटलं बोलणार सर. सर? मग त्या ठिकाणी आपल्याला कार्डाचा उपयोग जो आहे ना, आता भिडे मॅडम तुमचा प्रश्न काय जरा सांगा पुन्हा. म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण हे कार्ड वापरू शकतो. येस येस. ज्या ज्या वेळेला तुम्हाला बघा, हे जे आजचा जो वर्ग आहे ना आपला, हा फायनल हे आहे. कारण त्याच्यामध्ये ह्या रेमेडीज मी शिकवताना का घेतला, कारण का की तुम्हाला एखादी गोष्ट परतवून लावायची असेल किंवा एखादा मनुष्य दुःखी असेल, कष्टी असेल, असेच लोक तुमच्याकडे येणार. त्यावेळेला तुम्ही त्याला सजेस्ट कराल तर मग त्यातून त्याला दिलासा मिळेल. प्रत्येक व्यक्तीला ना दिलासा हवाय. तुम्ही कोर्टात जरी गेलात ना तरी सुद्धा वकील तुम्हाला सांभाळतो. बुध असा व्यक्ती आहे की तो धीर देतो, घाबरू नको मी आहे ना. काय तो जिथे फाशी होणार असेल तरी सांगेल नाही मी आहे, घाबरू नको. एक माणसाला दिलासा देणारा जो भाग आहे ना तो बुधाकडे आहे, हे लक्षात घ्या. म्हणून बुधाच्या व्यक्तीच्या जवळ जर आपण वास्तव्य केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता असते, कारण त्याच्याकडे अक्कल असते. अक्कल बडी की भैंस बडी? तर अक्कल बडी. कळलं? बरोबर आहे ना? धन्यवाद. अक्कल मोठी आहे की नाही? पण मोठी आहे सर. आता मला जर अक्कल नसती तर काय झालं असतं? मग मी म्हशीकडे गेलो असतो, असं आहे ना. म्हणून त्या ठिकाणी तुमचं जे काही आवश्यकता आहे तुमच्या जातकाला
तर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता. इट्स जस्ट प्रोटेक्टेड. यू कॅन प्रोटेक्ट द पीपल. अँड प्रोटेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एका साध्या आमदाराला प्रोटेक्शन असतं, तर आपल्या ग्राहकाला आपण का नाही प्रोटेक्शन द्यायचं, नाही का? बोला. माउंटनवर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मुंबई मधला जो माउंटन मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाबुलनाथच्या जवळ 3 बत्ती, त्याच्यानंतर वाळकेश्वर, त्याच्यानंतर अल्टा माउंट रोड, कार्टर रोड वरचा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी जे माउंटन आहेत, उषा किरण वगैरे बिल्डिंग आहे, तर ते माउंट पर्यंत पहिली मुंबई, ज्याला रिच पीपल म्हणतो, ती पहिला तयार झाली. कळलं का? मग माउंटन वरती राहण्याचा एक रुबाब वेगळा असतो. मग आपण खंडाळा राहतो का लोणावळा राहतो? लोणावळ्याची किंमत कमी आहे, खंडाळ्याची किंमत जास्ती आहे. कारण खंडाळा ऑन माउंट, आणि खंडाळ्याच्या घाटापासून सुरुवात होते दक्कन. कळलं का? असं आहे. खोपोलीला तेवढी किंमत नाही आहे, पण खंडाळ्याला किंमत आहे. होय सर, रेल्वेनी घाट चढताना सुद्धा सर आधी हे पुण्याकडून येताना आधी लोणावळा लागतं आणि मग खंडाळा उंचावरती जातं सर. येस येस. बरोबर. पण माउंटन इज माउंटन. बोला. दक्कनचा पठार जो आहे ना मॅडम, तो सह्याद्रीमध्येच आहे, तो शेवटपर्यंत गेलेला आहे, म्हणून संपूर्ण पठार तसाच आहे. म्हणून डेक्कनची राणी आहे ती दख्खन होतं. ऍक्च्युली त्याचं खरं नाव दक्कन, हो हो होय, डेक्कन मराठीमध्ये क्वीन. दक्कन. होय बरोबर. नेक्स्ट. आणखी बोला. आहे का कारण मॅडम, का संपले? एक आहे ना लास्ट एरो, फक्त एरो नावाचं. पण थांबा, हे माधुरी मॅडमला काय प्रश्न विचारायचा भागवत मॅडम? या ब्रोकन एरो वरतीच आहे की अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की त्यांच्यावरती काहीतरी बाहेरची बाधा करणी वगैरे अमुक तमुक असले काहीतरी प्रयोग झालेले असतात. तर तसा संशय असेल तरी देखील हे कार्ड आपण त्यांना देऊ शकतो. आपलं बघा, आपला विषय हा कार्डाचा आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कधी कधी काय माहितीये का, हे सगळे जे काही आपल्याकडे लोक विचारायला येतात की माझ्यावरती काळी जादू झाले का, अमुक आहे तमुक आहे, तर होताच असे विषय अवॉइड करा. आपल्याला त्यांना निर्णय द्यायचा आहे, त्यांना सहमत म्हणजे सल्ला द्यायचा आहे. पण तो काय माहितीये का, तो भलतच काहीतरी विचारत असतो की काळी जादू काय, ते काय, आणि ते आता ऑफिशियल नाहीये, ते इलिगल आहे. बरोबर. त्याकरता तुम्हाला तिथे तुम्ही हे कार्ड सुचवू शकता. तुमच्याकडे जर फाईल असेल तर कटिंग करून देऊ शकता, एनलार्ज करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाहीये. दिस इज नॉट अ ब्लॅक मॅजिक, दिस इज अ रिअल रेमेडी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. बरोबर. एव्हरीबडी हॅज राईट टू प्रोटेक्ट. बरोबर. ते प्रोटेक्शन वगैरे साठी म्हणूनच म्हटलं तुम्हाला की ते तसं, म्हणूनच हा प्रश्न विचारला मी. ओके, थँक्यू सर. थँक्यू. ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का सर? हा, काय म्हणता? ब्लॅक मॅजिक खरोखर आहे का? कारण आजच्या केसमध्ये मला त्या मॅडमने तेच विचारलं, कोणी काहीतरी केलंय, ग्रह बिघडले की साधारण ही अशी परिस्थिती उपस्थिती होते. हा भ्रम आहे. हा, तेच म्हटलं मी पण. मी तर म्हणतो की प्रेतावरचं लिंबू कापून पण त्याचं सरबत प्यायला आम्ही तयार आहोत. आहे का कोणाकडे? बापरे. आणखी काय? सर, तुम्ही ह्या गोष्टीवरती एक उपाय सांगितला होता सोपा, की जिथं श्रीकृष्णाचं नाव आहे तिथे ह्या गोष्टी काही येत नाहीत. त्यामुळे तुम्ही असं, तुम्हाला शंका पाण्यात आली, तुम्ही श्रीकृष्णाचं नाव घ्या सरळ. तुम्ही मागे एकदा उपाय सांगितला होता सर. येस, मी काही या सगळ्या गोष्टीमध्ये जास्ती हे नाही आहे. परमेश्वर हा आहे, त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. परमेश्वर हा दुःखातून बाहेर काढणारा आहे. त्याच्याकरता कोण ना कोणतरी आपल्यासाठी येणार आहे. कळलं का? जिथे 100 कौरव मरू शकतात, तर आपले दुश्मन का नाही मरू शकणार? आपल्याकडे 100 दुश्मन नाही आहेत, 1-2 आहेत. जास्ती दुश्मन नाही आहेत. होय सर. ये क्या जो
नेहमी दूषण श्रीकृष्णम शरणम मम. तर तुमचे जास्त आहेत ना पण प्रश्न. असले तर काय होणार आहे? मी तुम्हाला आता वाटतो का मार्केट डिप्रेशन? दुश्मन आहे. हा मार्केट. पण तुम्हाला वाटतं का मी डिप्रेशन मध्ये गेलोय? नाही, तुम्ही तर नाही जाणार कधीच. 2022 पासून बघतो ना सर. ठीक आहे. धन्यवाद. सर नमस्कार. सर आता जे नमस्ते. तुम्ही सांगितलं ना, तर घरातील निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आणि पॉझिटिव्ह निर्माण होण्यासाठी आपण हे कार्ड मग वापरू शकतो प्रकारे. हो, एका घरामध्ये जर तुम्हाला संवाद असेल, पहिली हा. गोष्ट म्हणजे मॅडम, घरातील भांडण तंटा जर कमी झाला तर तुमच्या हा. घरामध्ये निश्चितच चांगली एनर्जी निर्माण होते. जेव्हा बरोबर. तुम्ही एखाद्या कलहमध्ये जाता त्यावेळेला तिथे ती एनर्जी उत्पन्न होते. एनर्जी 2 टाईपच्या आहेत. एक बरोबर. पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. तर होता असता कलह टाळा, गप्प बसा, शांत राहा, बाकी काही इलाज बाकी नाहीये. काही बाकी मग ही कार्ड लावा. कार्ड त्याचं पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी देणारं कार्ड आहे. बाकी बाधाचं वगैरे नाही, पण आता मॅडम बोलल्या ना भागवत मॅडम की बाधांचं आपण नाही काही सांगू, पण एक एनर्जी म्हणून हे कार्ड आपण लावू शकतो. बाधा आपणच आपली तयार करतो. आपणच आपली. थँक्यू सर. आता काय आहे, तुमच्या केपी मध्ये बाधक स्थान झालेलं आहे माहिती तुम्हाला? बरं ठीक आहे, चला लास्ट कार्ड लावा मॅडम, कारण मुक्ती भाऊना क्लास द्यायचा आहे. बोला. सर लाव. आपण एक ऍरो आहे. ऍरो ऍरो फक्त ऍरो असं. मग त्याला काय लिहिले बघा, सराउंडेड युअरसेल्फ हा, विथ द सराउंड युअर सेल्फ विथ प्रोटेक्टिव्ह एनर्जी. मग आता हे कार्ड सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी निश्चितच वापरू शकता. जिथे जिथे तुमचं वास्तव्य असेल, सराउंडिंग, आता त्या सराउंडिंग मध्ये जर समजा हे एक कार्ड काय करतं ह्याच्याबद्दलचा तुम्हाला मी उल्लेख देतो. की सगळे जे बाण आहेत ते जमिनीमध्ये झालेले आहेत बघा, आणि नाही का सगळे बाण कुठे झाले आहेत? हो सर. आणि एक रामबाण कुठे चाललाय? वरती चाललाय. वरती चालला. हा हा. मग रामबाण पाहिजे का बाकीचे बाण पाहिजे? रामबाण पाहिजे. येस. मग आता हे कार्ड जे आहे हे रामबाणाचं आहे. ह्याच्यावरती ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत असतील, अडचणी होत असतील, तर हा ॲरो म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे प्रोटेक्शन आहे, युअर सेल्फ सराउंडिंग, आपल्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सुरक्षित करायचं असेल तर हे कार्ड शेवटचं अतिउत्तम कार्ड आहे, ज्याला आपण म्हणू की दुसरी कार्ड ह्याच्या पुढे नगण्य आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा हे पॉवरफुल कार्ड आहे. मग अशा ह्या ॲरो मध्ये आता बाण कोणी बनवलाय, बाण कोणी कोणाला मारलेला आहे, आणि अशा वेळेला त्या बाणाचं युद्ध, पहिलं शस्त्र जे आहे तर त्या अशा तऱ्हेचं आहे. आणि त्या ठिकाणी तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की धनुष्य आणि त्याच्यामधला जो रश्शी आहे आणि बाण आहे, हे 3 एकत्र आल्याशिवाय दुसरं कोणाचा तिथे आपण निर्णय लावू शकत नाही. मग ते शिवधनुष्य काढा मॅडम. आणि शिवधनुष्यामध्ये बाण अडकवला जातो, नाही तर धनुष्य काही उपयोगाचं नसतं. मग 3 ज्या गोष्टी आहेत तर त्या 3 गोष्टीमध्ये हे कार्ड शेवटचं आहे. या कार्डावरती तुम्ही सगळ्या तऱ्हेचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळू शकतं. व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आहे. जे काही दुःख असतील, काही त्रास असेल, व्यवसाय चालत नसेल, आपला कॉम्पिटिटर असेल किंवा एखादा व्यक्ती विरोध करत असेल, त्याला जर जबाब द्यायचा असेल तर काही न करता सुद्धा हे कार्ड तुमच्या जीवनामध्ये उपयोगात येणारं कार्ड आहे. एनी कॉमेंट्स? काही तुम्हाला म्हणायचं आहे? तर आजाराबाबत पण हे चालू शकतं का? म्हणजे हो हो हो, yes.
पळून त्या जाईल. व्यक्तीने जर रोग आपल्या हो, रोग सुद्धा एक रोगमुक्तीसाठी प्रकार. येस येस, रोग सुद्धा एक हे आहे ना आपल्या जीवनातील. येस सर, येस सर. आता कसं आहे सांगतो शिंदे साहेब, आता विषय निघाला म्हणून फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आता पूर्वी आपल्याकडे ना 2 दरवाजे असायचे नेहमी, बघा आपली जुनी घरं येस होती सर, ना. येस सर, येस सर. बरं, हा. पडवीचा दरवाजा आणि मेन दरवाजा. Yes. आणि आतल्या दरवाजाला पण 2 असे फ्लॅप असायचे खिडकीसारखे. 2 फ्लॅट. हो हो, सिंगल कुठेच तर त्या नसायचं. येस बरोबर. आता ती पहिल्याची हे होती. आणि त्यावेळेला आम्ही कित्येक घरामध्ये असं जे इजिप्शियन लोक होते ना माझगावला वगैरे, तर येस सर. त्यांच्याकडे माझगावला आपलं जे त्यांची स्मशानभूमी आहे, डॉकयार्ड आहे, तर अशा येस सर. घरांमध्ये आम्ही तिथे जायचो. तर त्यावेळेला ह्या बाणाचा उपयोग जो आहे तो ॲरो हा, म्हणजे त्याचं टोक बाहेर असेल आणि तो दरवाजाच्या वरती ते लोक तिथे टांगायचे किंवा लावायचे. या ॲरोमध्ये एवढं हे असायचं की पहिल्यापासून इजिप्शियन लोकांवरती भरपूर संकट आलेली आहे. येस भरपूर. सर. त्यांनी अख्खं जीवनच संकटामध्ये काढले पृथ्वीवरती, जेव्हापासून त्यांचा जन्म आला तेव्हापासून. आणि त्यांना लढाऊ वृत्ती जी आलेली आहे, तर ती वृत्ती पण त्याच्यामुळे झाली की त्यांच्यावरती संकट. आता पण केवढी मोठी संकट चालू आहे. तर मग ते काय करतात, तर प्रहार आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या रिलेटेड, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, आपण लग्नामध्ये हळद आणतो, पूजा करतो. तर तुम्ही जर समजा त्या ठिकाणी गेलात इस्तंबुलला वगैरे, तर बरेचसे इजिप्शियन लोक जे आहेत त्यांची जी वंदना असते किंवा त्यांचं जी प्रार्थना असते, तर ती सुद्धा त्या ह्याच्यावरती हा ॲरो जो आहे तो काम करतात. मग ते घरामध्ये ॲरो लावायचे. मग ह्या धनुष्यामध्ये एवढी शक्ती आहे. किंवा त्या ह्याच्यामध्ये जर समजा आपला जो यमाचा जो भाग आहे, म्हणजे रेडा, त्या रेड्याचं प्रतीक सुद्धा जर बाहेर जायचं असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा शत्रू रेड्याची पूजा करायला पाहिजे. आपण रेड्याला चुकीचं समजतो, रेड्याला म्हणून काम करून घेतो. रेडा तसा नाही आहे. रेडा फार उपयोगाचा आहे आणि यमाचं वाहन आहे. रेड्याची पूजा केल्यानंतर तुमच्यामध्ये रेड्यासारखं बळ येतं हातामध्ये. रेड्यामध्ये एवढं बळ असतं. बरोबर. ऐकत नाही कोणाला, कळलं का? मग तशा तऱ्हेची शक्ती या बाणामध्ये आहे. तर तसे ॲरो जर समजा आपल्याला मिळाले तर ॲरो बनवता पण येतात. तर तुम्हाला तिथे ते लावले. आपण पूर्वी माहिती आहे लहानपणी धनुष्यबाण खेळायचो, तर त्यावेळेला सुद्धा त्याच्या ते काठीवरती धनुष्य. आता ते सगळे खेळ गेले. आता सगळं मुलांच्या हातामध्ये मोबाईल मोबाईल. मोबाईल खेळ, कम्प्युटर गेम. येस, आता असं आहे. तर ते हा ॲरो जो आहे तो लावला तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी सफल होतात. आणि हे कारण जरी तुम्ही तुमच्या दरवाजाच्या ह्याच्यावरती लावलं, साईन की ती व्यक्ती आपल्याकडे किंवा तशी जी स्थिती जी आहे, संकट आहेत, तर ती बाहेरच्या बाहेरच पळून जातील, येणार नाहीत. येस सर, थँक्यू सर. थँक्यू. आता हे शेवटचं कार्ड होतं. आता तुमचा जो काही वर्ग आहे तो आज संपलेला आहे. आता मी शुक्रवारी दुसरा वर्ग सुरू करेन, तर तेव्हा पण तुम्ही या. आता तिथीवरून आपल्या जन्मतारखेच्या याच्यामध्ये वार्षिक भविष्य कसं सांगायचं, अशा तऱ्हेचा क्लास जो आहे तो मी सुरू करणार आहे. यदा कदाचित तो करेन किंवा सप्तशलाका करेन, पण पुढच्या शुक्रवारी क्लास होईल. बोला सर, भागवत म्हणून हे बोला. जे कार्ड जे तुम्ही सांगितलं दरवाजाच्या वरती लावायचं, ते घरात आतल्या बाजूनी लावायचं ना? कसं आहे, बाण हे शस्त्र आहे. हा, शस्त्र हे आपल्या जवळ बाळगायचं असतं. बरोबर. मग तशाच प्रकारे हा आपल्या घरातील आतील जरी हे असेल, हा तर बऱ्याचशा साईन्स आहेत ना मॅडम, हा, ह्या बऱ्याच प्रोटेक्टेड आहेत. बरोबर. आणि त्या ठिकाणी मला माहिती आहे की पूर्वी एअर इंडिया बिल्डिंग मध्ये एअर इंडियाचा जो काही लोगो होता, हा, आणि तो असा खाली वाकून लोकांना हो, हे महाराजा. महाराजा, आणि त्याच्यावरती भरपूर काही विमान कंपन्यांचं प्रॉफिट मिळालं होतं, सगळं चांगलं चाललं होतं. हा, भरपूर. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर एअर इंडियाच्या बिल्डिंग वरती सुद्धा एक ॲरो आहे वरती, हा, तुम्ही ऑब्झर्व करा त्या हा, ठिकाणी. तर ते सुद्धा एअर इंडियाचं म्हणजे सुसाट चालणारी गोष्ट आहे. हा, म्हणून अशा ठिकाणी योद्धा हा, बाणाचं खरं जर प्रतीक बघितलं आपण,
तर तो हा. योद्धा असतो ना, ते योद्ध्याच्या बरोबर. हातात ते शोभून दिसतं. हा. आणि तो योद्धा जो आहे तो प्रतिकार शक्ती त्याच्याकडे भरपूर असते, म्हणून तो त्या बाणाची जे काही हे आहे, म्हणून हा. तुला सांगतो मी की धनुराशीचं वर्णन पाहिलं तर त्याच्यावरती घोडा आहे, हा. त्याच्यावरती एक व्यक्ती विराजमान झालेला आहे, हातामध्ये बाण आहे, हा. धनुष्य आहे, पण हा. बाण सोडलेला नाहीये, हा. सोडण्याच्या तयारीत आहे. हा. आकाशामध्ये धनुरास पाहिजे तर तुम्हाला असं प्रतीक दिसतं. हा. म्हणून तिथे म्हणजे आपल्या पूर्वाचार्यांनी बोला भरपूर शक्ती साठवलेली आहे याचा अर्थ त्याने. प्रश्नच नाही. म्हणून तर धनुराशी ही भाग्याची रास आहे. ऐका, हा. हा. भाग्याची रास आहे. तर अशा वेळेला तुमच्या समोर जर तुमचं भाग्य कोण न्यायला आलं हा. तर तुमच्याकडे प्रतिकार शक्ती असायला हवी, हा. तरच तुमचं भाग्य जे आहे ते कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. बरोबर. कळलं? कारण असं पंचमुखी हा. हनुमानाची पण प्रतिमा आपण असं अशा पद्धतीने घराच्या आतमध्ये म्हणजे जो मेन एंट्रन्स आहे त्या दरवाजाच्या वरती आपण लावायला सांगतोय ना अशीच. तर त्या आता ऐका, विषयावर हनुमंताबद्दल सांगतो. भगवान हनुमंताच्या बद्दल असं आहे मॅडम की संजीवनी डोंगर जो आहे तो असा उचललेला हो. हो. हा पवनपुत्र हनुमान पाहिजे. हा. म्हणजे तो तुमच्या मदतीसाठी जीवदान द्यायला येतो. हा. लक्ष्मणाचे प्राण वाचवताना हनुमंत जे आहेत ते हम्म. पोहोचले होते, तर तशा तऱ्हेचा हनुमान हा घराच्या बाहेर लावायचा आणि तो दक्षिणेचं घर असेल तर लावायचा, कारण रावण ओके. दक्षिणेमध्ये होता. कळलं? हा. हा. आणि ओके. संजीवनी ही जी आहे ती उत्तरेला होती. हा. असं बरोबर. थँक्यू सर. सर हा तुम्ही बोला. सांगितले की हा जो एरो आहे घराच्या आतमध्ये लावायचा ना, बरोबर? नाही, दरवाजावर आपण जेव्हा फोल्डरचा दरवाजा असतो की नाही, तर दरवाजावरती जरी तुम्ही लावला, आता जसं की बाहेरून? तुमचा 1 फ्लॅट दरवाजा असेल समजा, हा 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 तर हा तरी सुद्धा जर त्या फ्लॅटच्या याच्यावरती एरो लावला किंवा एरोचं साईन जरी लावलं, हा हा आता जसं की तुमचे ट्रॅफिक मध्ये एरो दाखवतात बरोबर सर. की डाव्या बाजूला वळण घ्या, उजव्या बाजूला वळण घ्या, येस नो सर. एंट्री घ्या, हा सुद्धा एक सिम्बॉल असतो ना एरो. येस सर. त्याचं येस सर. पालन करतात की नाही लोक? येस सर. एक दिशा मार्ग पालन करतात की नाही लोक? येस सर. येस सर. आणि जो पालन करणार नाही त्याचं चलन कापतात की नाही? येस सर. बरोबर तसं सर. आहे. म्हणून एरोचं पालन करणारा पाहिजे. म्हणजे सर आपण घराच्या आतमध्ये दरवाजाच्या बरोबर वरती लावलं तरी चालतंय? चालेल, एरो पाहिजे. आतमधून लावायचं ना, आतमध्ये दरवाजाच्या वरती बरोबर? हा हा. नाही नाही, बाहेर पाहिजे एरो. एरो बाहेर पाहिजे की तो बाहेरून लावायचा? बाहेर बाहेर तो प्रोटेक्ट करेल. आता एक साधं गोष्ट तुम्हाला मी सांगतो. येस सर. आपल्याकडे पहिला त्रास कोण देतो म्हणजे आपला शेजारी, नंबर 1. येस सर. आयुष्यामध्ये सगळ्यात पहिला त्रासदायक माणूस कोण असेल तर शेजारी, नेबर. जसं कुंडलीमध्ये येस सर. मारक स्थान हे आपलं त्रासदायक स्थान आहे, कारण ते संपत्ती आणि कुटुंब आहे. तर तिथे जर बाण वापरला तर मारक स्थान बलवान होता. तसा उजवा शेजारी डावा शेजारी जर त्रास देत असेल तर 2 बाण 2 बाजूला लावले तर दोघंही गप्प बसतील. शेजारी तुमच्या बाजूला कुठे आहे पहिला शोध घ्यायचा. दोन्ही साईडला पण काही त्रासदायक नाही मग ठीक आहे, मग सरळ लाव. सर हे बाण Thank you, विजिबल sir. हवेत की आपण असे छोटेसे ड्रॉ पण करू शकतो? हो, करू शकता. ड्रॉ करू. आता बघा, आपण जेव्हा नागपूर तुम्ही करतो, नाग तुम्ही पाठावर काढता ना, हो. मग तसा ड्रॉ करू शकता. हा नाही, पण ते एकदम ठसठशीत विजिबल हवेत का असे आपण छोटेसे पण काढू शकतो, कोणाला दिसणार नाही असे? नाही विजेबल पाहिजे. बाण बाजारात मिळतात, ब्रास ओके. बाण मिळतात, ब्रासचे मिळतात, कॉपरचे मिळतात, तांब्या काठाला मिळतात. मुंबईला तांबा काटा म्हणून आहे ना, तिकडे मिळतात. किंवा कुंभार तुकडा नावाचं एक ठिकाण आहे भुलेश्वरला, जिथे शेअर टॅक्सी मिळते, तिकडे बाण मिळतात. अच्छा. त्याचं नाव आहे कुंभार तुकडा. अच्छा. तिथे कुंभार भरपूर कुंभार लोक राहायचे करून. माझ्या माहेरी बाण देव्हाऱ्यात ठेवलेलं आहे. चांगलं आहे ना. बाण रामाकडे येतो ना मॅडम. अच्छा. मग प्रभू रामाने काय वापरलं होतं? रामबाणच वापरला ना. रामबाण. हो हो आणि श्रीकृष्णाने काय केलं? चक्र. हो.
श्रीकृष्णाने बाण नाही वापरला. बरोबर. सुदर्शन चक्र सुदर्शनचं. सगळं परमेश्वराचं आहे. बरं ठीक आहे. तर आता Anyway, आपले जे हे सगळे कार्ड झाले, तुम्ही याची PDF कधी पाठवणार आहात? पाठवेल म्हणजे ना, आम्हाला पाठवेल. त्याचे पिक्चर्स काढता येतील. नक्की पाठवेल. मी काही नाही म्हणणार लवकरात नाही, पाठवेल. लवकरात लवकर पाठवा, म्हणजे आम्ही ते डाउनलोड करू आणि पिक्चर्सचे आम्ही प्रिंट आउट काढू. थँक्यू सर. धन्यवाद. सर बाणाचा एरो आकाशाकडे पाहिजे ना? नाही, आता पहिली गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीला बाण मारायचं तर आकाशात कसा मारणार? आकाशात सूचना देतो माझ्याकडे बाण आहे. ओके. आता फायरिंग करतात लोक पोलीस मध्ये. काय शिंदे साहेब फायरिंग करतात कुठे आकाशात करतात की नाही? समोर पहिले वॉर्निंग फायर कशात? आकाशात म्हणजे माझ्याकडे बंदूक आहे. हा मी नेम दुसरा दुसरा तुझ्यावर. पण फर्स्ट वॉर्निंग एअर असं आहे. सर मॅडमनी जो प्रश्न विचारला तो म्हणजे आपण जर आपल्या दरवाज्यावर लावायचा असेल तर त्याचा ॲरो खाली आला पाहिजे. नाही अरो असा तसं नाही, असा समोर गेला पाहिजे. समोरच्याला मारायचं की नाही? बाण वर लावून समोरच्याला म्हणजे दरवाजा फोल्ड करतात की नाही? आता तुम्ही दरवाजा 24 तास उघडा ठेवणार आहेत का? तर नाही. मग आता त्या ठिकाणी दरवाजाचा असा ठिकाण लावा की तो ॲरो तिथे दिसला पाहिजे. नुसता आपण जेव्हा हँगर लावतो की नाही घरामध्ये कपडे लावायला, तसा बाण सुद्धा तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर असा ॲरो करून लावू शकता. लाईक दिस. येस सर, येस सर. सर मी सांगू? बोला. सर जैन मध्ये घंटाकर्ण महावीर आहेत ना, त्यांच्या हातात बाण आहे. ते सगळे जैन दरवाज्यावर लावतात. सगळे बाहेर जाते बाण. बघा घंटाकर्ण महावीर आहे. आहे ना, आहे ना, पण काहीतरी जास्त आहे ना मॅडम. बाण आहे हातात. म्हणजे जैन लोक आपल्या फार हुशार होत आहेत. जैन लोकांकडे विद्या प्रचंड होती. जैन लोक फार शूर होते. पण काय करणार, त्यांनी शेवटी निर्णय घेतला की आपण आता व्यापारी बनायचं. ते युद्ध करून आपलं नुकसान होणार. आणि जैनांचं आपल्या तक्षशिलामध्ये भरपूर काही बिहारमध्ये हे आहे, त्यांच्या समाधी आहेत, त्यांचे रचना आहे, त्यांच्या गुंफा आहेत. ध्यान धारणा करण्याचं त्यांना देव परमेश्वर कळलेलं आहे. कळलं का? बाकी डिफरंट. हा बोला मॅडम, बोला बोला. हा नमस्कार. जर कोणत्याही दिशेला दार असेल समोरचं उघडणारं तरी हे आपण लावू शकतो का, असं काही? तुम्हाला त्रास असेल तर बाण लावा. ज्या ज्या वेळेला दुश्मन सामने आहे तो बाणाचा वापर केला पाहिजे. बाणाचं चित्र जरी लावलं तरी सुद्धा तो त्या ठिकाणी दचकेल. कळलं? लावू शकतो. आलं लक्षात? बरं ठीक आहे. आता आपण लावू शकतो ना दारावर? येस मॅडम, येस. अच्छा, धन्यवाद. बरं आणखी सर एक मेडिसिन गार्डियनचा अनुभव शेअर करायचा होता. सर करू शकते सर? करा करा. सर माझे एक दूरचे नातेवाईक आहेत. त्यांचं हाताचं ऑपरेशन होतं, लेझरनी करायचं. तर त्यांना नंतर सांगितलं की तुम्हाला महिनाभर ट्रॅक्शन लावून ठेवावं लागेल. आणि त्यांचा कॅटरिंगचा बिझनेस होता. त्यांना ते काही शक्य नव्हतं आणि त्यांना ऑपरेशनची पण खूप भीती वाटत होती. तर त्यावेळेला मेडिसिन गार्डियन हे कार्ड मी दिलं. त्यांचं ऑपरेशन हे व्यवस्थित झालं आणि त्यांना ट्रॅक्शन लावायची गरज नाही पडली सर. फक्त एक 10 दिवस त्यांना हात बँडेजमध्ये बांधून ठेवायला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांना काम करायची परमिशन दिली सर. एवढं त्यांना सुंदर त्याचा इफेक्ट झाला. त्यांनी मला फोन करून सांगितलं की खूपच छान वाटलं त्यांना. ते त्यांच्या मनातली भीतीही गेली आणि त्यांचं कामही झालं सर. बरोबर. चालेल, व्हेरी गुड. बरं आणखी? आणि सर आणखीन एक गोष्ट सांगायची, योगायोग म्हणता येईल किंवा काय, आमच्या बाहेरचं जे दरवाजाचा आपला सेफ्टी डोअर असतो ना, त्याला जी डिझाईन आहे सर ती बाणासारखीच डिझाईन आहे सर त्याची. चांगलं आहे. तुम्ही ऑलरेडी सेफ्टी योगायोग. होय सर. थँक्यू सर. सुंदर झालं आहे सर पूर्ण सेशन सर. एक नंबर सर. आणि खूप छान सुंदर माहिती मिळाली सर. आणि हे रेमेडीज तर अतिशय प्रभावी आणि छान आहेत सर. आभारी आहे सर तुमच्या सगळ्याबद्दल. ऐका ऐका, हा शिकवण्याचा उद्देश असा आहे
की पुढचं राज्य तुमचं आहे. हे वाक्य विसरू नका. बघा, परत सांगतोय अगेन, की तुमच्या सगळे जे काही मंडळी आहेत त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला कार्य करायचं आहे आणि हे ज्योतिष जिवंत ठेवायचं आहे. तुमच्यासारखे लहान वयाचे जे काही तुम्ही आहात, शिंदे मॅडम आहेत, आणखी इत्यादी बरेच लोक आहेत, त्यांना मी ओळखत नाही, पण तरी सुद्धा त्यांना हे कार्य पुढे न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही याचा वापर करा, शिकवा, पालन करा, लोकांना सल्ला द्या, पण शास्त्र जिवंत ठेवा. काय समजलंय? आता त्या ठिकाणी बरोबर आहे आम्ही सर. प्रयत्न केला, आम्ही इथपर्यंत तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आणखी प्रयत्न करू, पण तरी सुद्धा पुढे जाऊन फक्त पैशासाठी म्हणून तुम्ही करू नका. एक सेवा म्हणून करा. पैसे तुमच्याकडे येतीलच, ठाम आहे. निश्चित सर. हो सर. पैसे येतील. बरोबर सर. कळलं का? तर तुमचे नक्कीच आम्ही आशीर्वाद आणि सर पाठिंबा राहू दे सर कायम असाच. एवढीच इच्छा आहे सर. हा, आणि हे नाही, हा हे ठीक आहे, हे नको वाईट हे चाल. आणि ते ह्याची तयार झाले का रे मॅडम? रेकॉर्डिंग बंद करा. काय बोलायचं आहे, काय विचारायचं असेल